हा, डिस्प्ले ऍड रन करायची तुम्हाला, तर डिस्प्ले ऍड साठी पण एखाद्याची वेबसाईटच असते. विदाउट तुमचं प्लॅटफॉर्म काहीच होणार नाही, विदाउट तुमची वेबसाईट काहीच होऊ शकत नाही. जर तुम्ही गुगल ऍड रन करतात तर एक तर तुमच्याकडे काय असलं पाहिजे, एक तर तुमच्याकडे स्वतःची वेबसाईट असली पाहिजे किंवा वेबसाईटचं पेज असलं पाहिजे किंवा तुमच्याकडे गुगल माय बिझनेस तरी असेल. लोकल स्टोअर असतात माहितीये. लोकल स्टोअर म्हणजे कसं, तुम्हाला केक आहे, केक शॉप नियर बाय मी सर्च केलं. काय सर्च केलं? तर हे एक आपण काय केलेले, ह्याला लोकल एसईओ बोलतात. लोकल एसईओ म्हणजे काय? लोकल म्हणजे काय? लोकल बॉय, लोकल म्हणजे जवळच्या एरिया पुरतं, नियर बाय एरियामध्ये, आसपास. जिओग्राफिकल लोकेशन म्हणजे आपल्या जवळच्या जिओग्राफिक लोकेशन मध्ये आपल्याला जर एखाद्या प्रॉडक्टला किंवा आपल्या बिझनेसची व्हिजिबिलिटी वाढवायची असेल तर आपण काय करतो? लोकल एसईओ करतो. समजलं? लोकलनी तुम्ही गोव्याला जाऊ शकतात का? लोकलनी तुम्ही दुबईला जाऊ शकतात? लोकलनी तुम्ही फक्त कुठं जाऊ शकता? पुण्यातले पुण्यात जाऊ शकतात, जास्तीत जास्त दौंड पर्यंत जाऊ शकतात. गर्लफ्रेंड नाही, मीच दौंडचा आहे. सरांच्या घरापर्यंत गर्लफ्रेंड पर्यंत नाही, सरांच्या घरापर्यंत सरांच्या घरापर्यंत सर म्हणतात माझ्या गर्लफ्रेंड पर्यंत. ठीक आहे, तुम्ही फक्त कॉमेडीवरती लक्ष द्या, तर शिकण्यावर पण लक्ष द्या. हे खाली जर आपण गेलो तर हे एसईओ येत आहे. एसईओ करायचं म्हणलं तरी वेबसाईट लागते. आणि जर तुम्हाला ऍड रन करायचे असेल, आता लोकल बिझनेसची कोण ऍड रन करतं का? तुमचं सायकलचं पंक्चरचं दुकान आहे, तुम्ही ऍड रन करत बसणार का? लोकल एसईओ तर तुम्ही लोकल एसईओ वरतीच करणार. तर लोकल एसईओ कधी केला जातो? लोकल एसईओ कोणत्या बिझनेसचा केला जातो? छोटेचे बिझनेस असतात, जसे की डॉक्टर, इंजिनियर, वकील, कॉलेज, इन्स्टिट्यूट, कारपेंटर, सायकलचं पंक्चरचं दुकान, शोरूम, दाढी कटणीचं दुकान, हे सगळे कशामध्ये येतात? लोकल बिझनेस मध्ये येतात. इंटरनॅशनल बिझनेस वेगळे आले, पण कोणता पण बिझनेस असेल तर त्याचं स्वतःचं लोकल स्टोअर असणं गरजेचं आहे. एनएमडीचं पण आहे का? तर तुम्ही गुगलवरती एनएमडी सर्च केलं, एनएमडी जर सर्च केलं तुम्ही तर इथं तुम्हाला डिटेल एनएमडीची येईल. आणि तुम्ही जर एनएमडी इन्फोटेक केलं तर मग एनएमडीची येईल का? येईल का? नाही. तर तुम्ही काय सर्च करतात ते त्याची इन्फॉर्मेशन येतं. आपण आता हे एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड सर्च केलं, हे काय आहे? हे कीवर्ड आहे. कीवर्डचे किती टाइप्स असतात मानसी? 3 टाइप्स असतात, लॉंग टेल, शॉर्ट टेल, सीझनल कीवर्ड. आणि आपण आता गुगल ऍड्स पाहतोय, तर गुगल ऍड मध्ये काल असं सांगितलं होतं मी, जर आपल्याला एखादा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसची जर मार्केटिंग करायची असेल सर्च इंजिनवरती, तर त्याला सर्च इंजिन मार्केटिंग बोलतात. सर्च इंजिन मार्केटिंगच्या अंडरमध्ये गुगल ऍड्स येतं, याहू ऍड्स येतात, बिंग ऍड्स येतात. तर त्याच्यातला पहिला टॉपिक्स म्हणजे आपण स्टार्ट केलेलं आहे गुगल ऍड्स. गुगल ऍड्स गुगलवरतीच फक्त दिसतात आणि गुगलचे जे बाय प्रॉडक्ट असतात किंवा गुगलचे जे प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावरती त्याच्या ऍड दिसतील, त्याला बोलतात गुगल ऍड्स. मी इथे सर्च केलं 2 BHK फ्लॅट्स. परत एकदा कालचं सांगतोय, 2 BHK फ्लॅट जर सर्च केलं तर इथं हे जे स्पॉन्सर लिहून येते त्याला बोलतात गुगल ऍड्स बोलतात. का गुगल ऍड्स? कारण गुगलवरती दिसतंय. तर गुगल ऍड्स मधला पण एक टाइप्स दिसतोय हा, तो म्हणजे सर्च ऍड. का सर्च ऍड बोलणार तुम्ही ह्याला? कारण मी गुगलवरती सर्च केलंय. काय सर्च केलंय? कीवर्ड सर्च केलंय, 2 BHK फ्लॅट्स इन पुणे. समजलं? हे सगळं आता हे मॅजिक ब्रिक दिसतंय, 99 एकर दिसतंय, किंवा हे हाऊसिंग दिसतंय, किंवा आता मी जो एसईओ केलाय ते पण दाखवतो तुम्हाला. इथं कोलथे पाटील डेव्हलपर दिसतंय तुम्हाला, हे ह्याचं एसईओ मी करतोय सध्या, 2 BHK फ्लॅट्स. तर ह्याची रँकिंग करण्यासाठी एव्हरी मंथ मध्ये 1 लाख रुपीज ते पेड करतात. किती? फक्त एसईओ करायची एका बिझनेसचे 1 लाख रुपीज. ह्याला लोकल एसईओ का बोलणार? लोकल एसईओ म्हणजे काय असतं? लोकल एसईओ मध्ये फक्त बिझनेसच्या नावालाच प्रमोट केलं जातं. इथं वेबसाईट दिसते तुम्हाला, कोलथेपाटील.com. तर मग जर वेबसाईट जर तुम्हाला अशी ठळठळीत दिसत असेल तर त्याला आपण लोकल एसईओ बोलणार का? आणि इथं तुम्हाला मॅप कुठं दिसतोय का? रिव्ह्यू रेटिंग दिसते तुम्हाला, पण ह्याला स्कीमा डेटा बोलतात, ह्याला ते रिव्ह्यू रेटिंग बोलत नाही. तर तुम्हाला इथं मॅप दिसला पाहिजे ना. आता इथं वरती बघा ना तुम्ही, हा
याला आपण लोकल एसईओ नाही म्हणणार, त्याला लोकल एसईओ नाही त्याला काय म्हणणार, म्हणणार? ह्याला एसईओ बोलतात. एसईओ. बरोबर आहे. म्हणजे सपोज जर मॉलला गुडगावमध्ये जरी बसणारा माणूस असेल, ज्याला पुण्यामध्ये प्रॉपर्टी खरेदी करायची असेल, कोणते मॉडेल त्याला तिथं दिसला पाहिजे, तिथं दिसणार. तो एसईओ मार्फत दिसू शकतो. बरोबर आहे. आता जर सपोज मी इथून सर्च केलं पब्स इन गोवा, काय केलं मी सर्च केलं, बरोबर आहे. मी इथून पब्स इन गोवा सर्च केलं तर मला लोकल एसईओ दिसेल का? माझं आणि गोव्याचं अंतर किती आहे? 600 किलोमीटर आहे. मग ते लोकल एसईओ मध्ये येईल का? मी जर इथून बसल्या बसल्या सर्च केलं बेस्ट हॉटेल इन दुबई तर मला लोकल एसईओ दिसेल का? मी मुंबई मधून सर्च केलं, इथं बसून मी मुंबईला सर्च केलं, मी पुण्यात आहे आणि मुंबईचं अफोर्डेबल हॉटेल इन मुंबई असं जर सर्च केलं तर मला लोकल एसईओ दिसेल का? नाही दिसणार. लोकल एसईओ तेव्हाच दिसतो नियर बाय मी, म्हणजे नियर बाय मी किंवा माझं लोकेशन किती आहे. मी जर असं सर्च केलं हॉटेल्स इन पुणे तर मला काय दिसेल? लोकल एसईओ. आणि मेन डिफरन्स असा आहे की जे एसईओ असतं ते ऍडव्हर्टाइजमेंट तुमची वेबसाईट दिसते. गुगल ऍड्स मध्ये आणि एसईओ मध्ये काहीच फरक नाही. फक्त एसईओ हे फ्री आहे, दोघांचं काम एकच आहे. आपलं लेफ्ट हँड आणि राईट हँड दोन्ही पण हँडच आहे इथं. बरोबर आहे. काय काय लोक लेफ्ट हँडनी पण जेवण करू शकतात, काय काय लोक राईट हँडनी पण करू शकतात. तसंच आहे की गुगल ऍड्स आणि एसईओ मध्ये काय फरक आहे? दोघांचं कामच आहे काम करणं, काय ना काय काम करणंच आहे दोघांचं पण, दोन्ही पण हँडचं. फक्त गुगल ऍड जे आहे ते पेड आहे, पेड ऍडव्हर्टाइजमेंट आहे. म्हणजे पैसे गुगलला देऊन आपली जी वेबसाईट आहे ती रँकिंग केली जाते. आणि एसईओ मध्ये आपण बिना पैसे देता आपल्या वेबसाईटला रँकिंग करतो, त्याला आपण बोलतो एसईएम, सर्च इंजिन मार्केटिंग. आणि एसईओ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन तर हेच आहे. सर्च इंजिन कोणते कोणते? तर गुगल, याहू, इंटरनेट आर्चिव्ह, बायडू, इंडेक्स, डकडकगो हे सर्च इंजिन आहेत. तर आजचा टॉपिक आहे हा सर्च ऍडचा. कोणता आहे? म्हणजे तुम्हाला स्वतःहून सर्च करावं लागतं, तुम्हाला स्वतः सर्च करावं लागतं कुठेतरी जाऊन, त्याला काय बोलतात? सर्च ऍड बोलतात. आपल्याकडे आता नोट्स पण आहेत, तर ह्या नोट्स तुम्ही पाहू शकतात. गुगल ऍड म्हणजे हे ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे. तिथे काय करतात, ऍडव्हर्टायझर येतात आणि पैसे लावतात किंवा बिडिंग लावतात आपल्या वेबसाईटला रँकिंग करण्यासाठी. गुगल ऍड इज अन ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म व्हेअर ऍडव्हर्टायझर बीड फॉर रँकिंग देअर वेबसाईट. त्यांचं बिझनेसचं नाव रँकिंग करण्यासाठी पैसे लावतात का? नाही. कशासाठी पैसे लावतात? आपली वेबसाईटला किंवा वेबसाईटच्या पेजला रँकिंग करण्यासाठी. आणि लोकल एसईओ मध्ये काय केलं जातं? आपल्या बिझनेसच्या नावाला रँकिंग करण्यासाठी आपण प्रोसेस करतो. तर इथं बघा गुगल ऍडची डेफिनेशन: ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म व्हेअर ऍडव्हर्टायझर बीड फॉर रँकिंग देअर वेबसाईट ऑन गुगल. इट्स अ पेड ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म. इट्स हेल्प टू ग्रो युअर बिझनेस बाय रनिंग कॅम्पेन रन करून आपण आपल्या बिझनेसला ग्रो करू शकतो. गुगल ऍड मध्ये आणि एसईओ मध्ये काय डिफरन्स आहे? गुगल ऍड रन अर्ध्या तासात होते, रिझल्ट पण लगेच अर्ध्या तासानंतर यायला स्टार्ट होतात. आणि एसईओ जर करायला गेलात तर एसईओ करण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 3 ते 6 महिन्याचा टाइम लागतो लीड्स येण्यासाठी. किती? 3 to 6 मंथचा टाइम लागतो. नंतर तुम्ही ओव्हरव्ह्यू ऑफ मार्केटिंग वगैरे, आता लोकल एसईओ मला सांगायची गरजच नाही. लोकल एसईओ मध्ये पण आपण लीड्स भेटू शकतात. लोकल एसईओ मध्ये पण लीड्स भेटतात, पण त्या फक्त लोकल एरिया मधल्याच भेटतील. मला दिल्ली मधला माणूस कॉल नाही करणार, सर मी तुमचं लोकल एसईओ बघितलं. मला फक्त पुण्यामधले लोक सर्च करते. लोकल एसईओचं कमी. लोकल एसईओ 12 दिवसापासून 1 महिन्यापर्यंत लीड देत, म्हणजे 1 महिन्यानंतर लोकल एसईओ मध्ये लगेच लीड दिसायला जातात. बरोबर आहे. मला इथून कुठं जायचंय? पिंपरीला जायचंय. किती वेळ लागेल जायला मला? 1 तास. मला इथून कॅनडाला जायचंय, टाइम जास्त लागेल. तर जे पण असेल ते टाइम जास्त लागेल.
म्हणजे तुम्हाला जर जवळच्या एरियामध्ये जर रँकिंग व्हायचं असेल तर कमी टाइम लागतो, आणि तुम्हाला जर बाहेरच्या कंट्रीमध्ये किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये रँकिंग करायचं असेल तर जास्त टाइम लागेल. पुण्यामध्ये सगळ्यात जास्त लोक आहेत का इंडियामध्ये जास्त लोक आहेत? इंडियामध्ये लोक आहेत. मग इंडियामध्ये जास्त कॉम्पिटिशन आहे का पुण्यामध्ये जास्त कॉम्पिटिशन आहे? इंडियामध्ये जास्त कॉम्पिटिशन आहे. मग जेवढी जास्त कॉम्पिटिशन असते तेवढा जास्त टाइम लागतो एसईओ करण्यासाठी. आणि गुगल ऍड्स मध्ये तसं आहे का? गुगल ऍड्स मध्ये जो सगळ्यात जास्त पैसे देईल. पण आता सपोज डिजिटल मार्केटिंग कोर्सेस पुण्यामध्ये किती लोक आहेत डिजिटल मार्केटिंग कोर्सेस देणारे? 340. बरोबर आहे? त्याच्यापेक्षा जास्त येतं जे पण भरपूर, म्हणजे 340च असते. XYZ सांगितलं. तुम्ही एवढं सिरियस नका घेत जाऊ माझ्या नंबरला. मी जस्ट सांगितलं 340. बरं 500 लोक येतं डिजिटल मार्केट. आणि इंडियामध्ये किती असतील? कमी असतील का 500 पेक्षा? जास्त असतील. मग जर एखादं लोकेशन जास्त घेतलं आपण तर कॉम्पिटिशन वाढत जाणार. मला जर आमच्या गावाच्या क्रिकेटच्या टीम मध्ये खेळायचंय तर प्रोबॅबिलिटी मी खेळू शकतो, सिलेक्शन होऊ शकतं. नंतर मला आपल्या तालुक्याच्या टीम मध्ये खेळायचंय, थोडीशी कॉम्पिटिशन वाढेल. नंतर मला आपल्या राज्याच्या टीम मध्ये खेळायचंय, कॉम्पिटिशन अजून वाढेल. आणि मला जर इंडियाच्या टीम मध्ये घेतील का? घेतील का? कॉम्पिटिशन आहेच का नाही? तर तुम्ही कॉम्पिटिशन वाढत जाते. जशी जशी कॉम्पिटिशन वाढत जाते तशी मेहनत पण करावं लागते जास्त. नंतर मग वर्ल्डची पण एक टीम असते. तर गुगल ऍडचे टाइप्स असतात. किती टाइप्स असतात तुम्ही सांगा? तुम्ही ऍबसेंट होतात. गुगल ऍड 5 टाइप्स असतात. ऍबसेंट असून सुद्धा त्यांना माहिती आहे. सांगा. इथं वाचून पण सांगू शकता. इथं वाय गुगल ऍड्स फॉर बिझनेस इन्क्रीज लीड्स बाय कस्टमर, म्हणजे आपले कस्टमरचे लीड्स आणायला आपण प्रयत्न करू शकतो. वेबसाईटचं ट्रॅफिक वाढू शकतं. हाय रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे मी जर गुगल ऍड साठी 1000 रुपये टाकलं तर दररोज माझं एक ऍडमिशन होईल. म्हणजे माझं प्रॉफिट किती झालं? 2400 रुपये, सॉरी 24,000. 1000 रुपये ऍडव्हर्टाइजमेंटसाठी गेलं आणि आपण फीज किती घेतो? 25,000 रुपये. म्हणजे किती फायदा झाला? 24,000 रुपयाचा फायदा झाला. नंतर वेबसाईटवरती ट्रॅफिक येईल. वेबसाईटवरती ट्रॅफिक आलं तर लोक तिथून परचेस पण करू शकतात. दुसरं काय? हाय रिटर्न्स ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, कमी पैसे पे करायचे. कोलते पाटील करतात 3 करोड रुपये स्पेंड फक्त. किती? 3 करोड. आणि त्यांचा रेव्हेन्यू किती जनरेट होतो? नाही, 36 करोड. किती? नाही, महिन्याचा. म्हणजे किती पटीने जास्त इन्व्हेस्टमेंट, म्हणजे किती पटीने जास्त ते रिटर्न्स देत आहे. फास्ट ट्रान्सपरंट रिझल्ट, म्हणजे एकदम फास्ट. तुम्ही आता ऍड रन केली लगेच तुम्हाला हा का नाही ह्याचा रिझल्ट येईल. मुलींसारखा जास्त टाइम घेत नाही. समजलं? हाय क्वालिटी ट्रॅफिक सोर्स, म्हणजे हाय क्वालिटीचं ट्रॅफिक येतं. तुम्ही जर एसईओ मधून जर ट्रॅफिक आणायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये क्वालिटी खूप कमी असू शकते. पण गुगल ऍडची क्वालिटीचे जे ट्रॅफिक असतात ते एकदम, म्हणजे जर आपण गुगल ऍड रन केली तर एखाद्याने, आता ज्यांना डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करायचा नाही ते कशाला सर्च करेल? तुम्हाला बाटाचं सूजच नाही घ्यायचं तर तुम्ही सर्च करणार का? का उगाच सर्च करता? तुम्हाला घ्यायचंय म्हणून तर सर्च केलं ना. त्याच्यामुळे उगाच कोण सर्च करतं का? आता इथं 67% लोक गुगल ऍड्स वरती क्लिक करूनच कोणता पण प्रॉडक्ट सर्च परचेस करतात. काय सांगायचंय मला? म्हणजे एखादा कोणता पण प्रॉडक्ट, आता मला जर काही सर्च करायचं 2 BHK फ्लॅट्स इन पुणे, जर मला ह्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पाहिजे तर मी इन्फॉर्मेशन ह्या गुगल ऍड वरतीच करून घेणार. समजलं? मी जर इथं सर्च केलं
डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. तर किती % लोक कशावरती सर्च करतात? 67% गुगल ऍड वरतीच करतात, कारण नॉर्मल लोकांना माहित नसतं हे स्पॉन्सर का लिहिलंय. त्यांचं काय असतं, त्यांचं फक्त इन्फॉर्मेशन भेटणं आणि चांगल्यात चांगला क्वालिटी भेटणं. क्लिक कशावरती करायचं हे त्यांच्या नजरेवरती डिपेंड असतं. म्हणजे काय, इथे लिहिले स्टार्टिंग फ्रॉम 85 लाख रुपीज आणि इथं काय लिहिले स्टार्टिंग फ्रॉम 23 लाख रुपीज. तर तुम्ही कशावरती क्लिक करणार? तर तुम्हाला जे चांगलं वाटतंय म्हणजे तुम्हाला जे जेन्युइन वाटतं, ज्याच्यामधून ट्रस्ट बिल्ड होतो, तर त्याच्यावरती तुम्ही करणार. तर त्याला बोलतात CTR. म्हणजे आता ह्या 2 ऍड आहेत. कोणत्या? ह्या 2 ऍड आहेत. तर ह्याच्यावरती क्लिक कशावरती करतील जास्त लोक? स्टार्टिंग फ्रॉम 85 lakhs टू 3 BHK अँड 4 BHK लक्झरियस रेसिडेन्शियल. खाली आहे गंगा प्लॅटिनो बाय गोयल गंगा 2 BHK फ्लॅट्स इन खराडे. नंतर इथं काय आहे, लक्झरियस 2 BHK इन बावधन अपार्टमेंट. म्हणजे हे तिन्ही पण सेमच वाटतात. असं काहीतरी वेगळं आहे का? हृदयाला भिडणारं सेंटेन्स आहे का त्याच्यामध्ये? हा, लोक क्लिक कसं करणार जर 2 ऍड असत्या इथं? हा, इथं जर आपण असं एक सेंटेन्स टाकलं असतं ह्याच्या ऍड मध्ये, काय काहीतरी लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी असं सेंटेन्स टाकलं होतं, बाय युअर 2 BHK 3 BHK फ्लॅट्स स्टार्टिंग फ्रॉम 11,000. तर कोणी लोकांनी कुठं क्लिक केलं असतं? लोकांनी विचार केला असता 11,000 मध्ये कसं काय फ्लॅट भेटेल, कसं काय खोटं वाटेल. मग खोटं खरं आहे का खोटं हे चेक करायला त्यांनी ह्याच्यावरती क्लिक केलं असतं. मग क्लिक केल्यानंतर भेटतो ना 15-16 हजारला पण फ्लॅट भेटतो, 3 BHK पण भेटतो. रेंट वरती नाही, विकत भेटतो. 10% नाही, म्हाडाचं पण नाही, रिअल मध्ये भेटतो. पाहिजे का तुम्हाला? तसं मार्केटिंगची टॅक्ट असते. मार्केटिंग मी तुम्हाला त्याचं प्रूफ पण करून देणार. 7 दिवसात तुम्ही माझ्यापेक्षा पण गोरं बनवू शकता. 7 दिवसात तुम्ही गोरं बनवू शकता. ऍडव्हर्टाइजमेंट पाहिली का? होतं का गोरं? होत असतं तेवढं पुरतं. ते तर 11,000 ते 16,000 पर्यंत तुम्हाला फ्लॅट भेटू शकतो. ते 16,000 रुपये EMI करायचं 30 वर्षासाठी. मी असं बोललोय का पूर्ण 11,000लाच फ्लॅट भेटणार किंवा 16,000? मी फक्त सांगतोय स्टार्टिंग फ्रॉम 11. म्हणजे पर मंथला तुम्हाला 16,000 काय भरायचे? EMI भरायचे. हा, नाही असे आहेत स्कीम आहेत. तुम्हाला जर पाहिजे नसेल तर तुम्ही घेऊ शकता. नाही होणार का? होणार. असं थोडी आहे जॉब लागूनच तुम्ही फ्लॅट घेऊ शकता. आणि असं थोडी की जॉब केल्यानंतरच पैसे भेटतात. त्यासाठी बिझनेस पण करू शकतात तुम्ही. कोण बोललं बिझनेस करायला पैसे लागतात? ड्रॉप शिपिंग शिकून तुम्ही लगेच स्टार्ट करू शकता. ड्रॉप शिपिंग साठी काय? ऍफिलिएट मार्केटिंग करू शकता, ड्रॉप शिपिंग करू शकतात. पैशाची गरज नसते. हे तुमच्या कोणीतरी डोक्यात घातलं की बिझनेस करायला पैसे लागतात. अजिबात पैसे लागत नाही. लोकांकडून पैसे घेऊन सुद्धा बिझनेस करू शकतात तुम्ही. का देणार? इथं तुम्ही चुकतात. लोक तुम्हाला पैसे काय करोड रुपये देतील. का देतील? लोन नाही, लोनचा प्रश्न नाही. मी देतो तुला पैसे 50,000 रुपये, तू बिझनेस कर. पण त्याच्यासाठी तू तेवढी कॅपेबल असणे गरजेचं आहे. आपण कॅपेबल नाहीत. तुम्हाला लोक किती पण पैसे देतील, पण तुमच्याकडे काय टॅलेंट आहे, तुमच्याकडे काय बिझनेस मॉडेल आहे. मी तुम्हाला 500 इन्व्हेस्टर आणून देतो जे 50 करोड रुपये स्पेंड करतील, पण तुमच्या बिझनेस मॉडेल मध्ये काय दमच नाही. तुम्ही शार्क टँक मध्ये जा, लोक इन्व्हेस्ट करायला बसलेलेच आहेत. अंबानी तर लगेच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करेल, पण त्याला ते बिझनेस मॉडेल तर चांगलं वाटलं पाहिजे. तर हे गोष्टी समजल्या का? ते बिझनेसचा वगैरे वेगळं
विषय तो आपण शिफ्ट होतोय. तर आपण आता येऊ परत तुम्ही काय करतात माहितीये का, तुम्हाला फ्री पैसे कमवणं खूप सिम्पल आहे. आता ज्यांनी माझं ड्रॉप शिपिंगचा अटेंड केलं असेल, ड्रॉप शिपिंगचं संध्याकाळच्या बॅचला झालेलं आहे. तुम्ही जर ड्रॉप शिपिंग केलं, सागर होता का तू, ड्रॉप शिपिंगला काहीच नाही लागत. 15-20 मिनिटाचं काम आहे, तुम्ही किती पण पैसे कमवू शकता. तर पैसे कमवणे खूप सिम्पल आहे. फक्त त्याच्यासाठी मेहनत घेणारी लोक नाहीत आपल्या इंडियामध्ये. खूप कमी लोक आहेत ते मेहनत कमी घेतात. त्यांना फक्त रील बघायला चांगलं वाटतं, चांगल्या मुली बघायला चांगलं वाटतं, अजून काय वाटतं चांगलं, फक्त बसून मूवी चांगल्या बघायच्या. नंतर मूवी मध्ये कसं सगळं मोठं मोठं दाखवलं जातं. ते सगळं अचीव करण्यासाठी परत मेहनत पण लागते. असा कोणताच माणूस नाहीये की जे विदाऊट मेहनत करता तुम्हाला ह्या गोष्टी भेटतात. त्या फक्त विदाऊट मेहनत करता मूवी मध्येच भेटतात किंवा सिरियल मध्ये. तर तुम्ही ते मूवी वगैरे बघत नका जाऊ. इकडे बघा 2 BHK फ्लॅट्स इन पुणे सर्च केलंय. तर ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी आता 2 मी ऍड रन केल्या. ऍड रन कशासाठी केल्या, एक ऍड रन केली ऍक्टिंग साठी, एक होती सिनेक्राफ्टची आणि दुसरी होती एकता कपूरची. तर सिनेक्राफ्ट वाल्यांनी लिहिलं होतं, काय लिहिलं होतं, ऍडमिशन ओपन फॉर ऍक्टिंग. आणि नंतर काय लिहिलं होतं दुसरं सेंटेन्स, गव्हर्नमेंट ऑथोराइज ट्रेनिंग सेंटर 100% प्लेसमेंट, गेट चान्स टू वर्क विथ बॉलिवूड मूवीज, असं त्यांनी सेंटेन्स टाकलं होतं. आणि दुसरं सेंटेन्स एकता कपूरने टाकलं होतं, लर्न ऍक्टिंग फ्रॉम एकता कपूर आणि बेस्ट ऍक्टिंग इन्स्टिट्यूट. तर लोक कुठं क्लिक करतील, सिने का सर, म्हणजे क्लिक्स करायचे. एखादा माणूस आवडतो तर का आवडतो त्याचं रिझन पण असलं पाहिजे. एखाद्या ऍड्स तुम्हाला चांगली, त्याच्यावरती क्लिक करणार तर का क्लिक करणार, तर त्याचे सेंटेन्स कन्स्ट्रक्शन चांगलं आहे किंवा तिथं ऍपिलिंग होतंय. पहिले तर गव्हर्नमेंट ऑथोराइज ट्रेनिंग सेंटर आहे, 100% प्लेसमेंट गॅरंटी देतात, नंतर बॉलिवूड मूवीमध्ये काम करण्याची ऑपॉर्च्युनिटी देतात. एवढं जर 3 सेंटेन्स मधूनच तुम्हाला समजत असेल तर लोक तिथं क्लिक का नाही करणार. तर CTR कसा वाढवायचा तो नंतरचा पार्ट आहे. पहिला पार्ट आहे की ते कसं बनवायचं हे समजलं पाहिजे. गुगल ऍड कशी बनवायची, गुगल ऍड्स काय असतं सगळ्यांना समजलं. गुगल ऍड्स म्हणजे पेड ऍड असतात. गुगल ऍड म्हणजे काय असतात, पेड ऍड असतात. तिथे आपल्याला पैसेच पे करावे लागतात. Google Ad is an online advertising platform where advertiser bid for ranking their website. Google Adचे 5 टाइप्स असतात. पहिला म्हणजे सर्च ऍड, दुसरा म्हणजे डिस्प्ले, थर्ड म्हणजे व्हिडिओ ऍड, फोर्थ म्हणजे ऍप इन्स्टॉलेशन आणि फिफ्थ म्हणजे शॉपिंग ऍड्स. तर आपण स्टार्ट केलंय सर्च ऍड. आपण हे काय पण सर्च करतो ना वरती कीवर्ड टाकून, त्याला काय बोलतात, सर्च ऍड. त्याला बोलतो सर्च ऍड. आपण काय पण केलं कीवर्डच टाईप करून सर्च करणार. आता एखाद्याला शूज घ्यायचे असतील तर तो फेसबुकवर ते लॉग इन करून सर्च करेल का, पुमा शूज वगैरे. माझ्याकडे पैसे पण आहेत आणि मला बॅग घ्यायची, तर मी काय सर्च करेल, मी फेसबुकवर जाऊन सर्च करेल का पुमा बॅग, मी डायरेक्ट गुगल वरती सर्च करेल. लगेच अमेझॉन, फ्लिपकार्ट जे एक नंबरला येईल त्याच्यावरती क्लिक करेल. तर गुगल वरती सगळ्यात जास्त तुम्हाला हाय रिटर्न्स भेटतं. त्याच्यामुळे गुगल ऍड्सला खूप डिमांड आहे. तर हे कसं रन करायचं, तर हे रन करण्यासाठी काल जे लोक होते त्यांनी सांगा की गुगल ऍड रन करण्यासाठी आपल्याला 3 गोष्टींची गरज लागते. एक पहिली गोष्ट म्हणजे हेडलाईन. तर एका गुगल ऍडच्या सर्च ऍडमध्ये कमीत कमी 3 हेडलाईन असतात आणि जास्तीत जास्त किती हेडलाईन टाकू शकतो आपण, 15. 3 हेडलाईन, 3 पासून ते 15 हेडलाईन, कमीत कमी 3 टाकावं लागतात. नंतर तुम्ही खाली गेलात तर इथं डिस्क्रिप्शन दिसतंय, हे दिसतंय का डिस्क्रिप्शन. तर डिस्क्रिप्शनची लेंथ किती असते, तर डिस्क्रिप्शनची लेंथ असते 90 कॅरेक्टर असतं. तर 90 कॅरेक्टरचे आपण किती डिस्क्रिप्शन टाकू शकतो, इन्क्लुडिंग स्पेस आपण किती टाकू शकतो, कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 6 पर्यंत. 4 टाकले तरी चालतील पण जास्तीत जास्त 6 पर्यंत सांगितलं मी तुम्हाला. बरं, डिस्क्रिप्शन म्हणजे इथं मी कॉपी, हो 90 कॅरेक्टर. लक्षात घ्या, जर गुगल ऍड रन करायचे असेल तर तुम्हाला हेडलाईन आणि डिस्क्रिप्शन टाकावं लागतं. ही हेडलाईन किती टाकावं लागतात, कमीत कमी
3 ते 15. 2 जास्तीत जास्त 15 पर्यंत. 2-3 सांगितलं ना. 3 घ्या, 2 घ्या, कमीत कमी 2, कमीत कमी. मग 3 पण टाकू शकतात, 10 पण टाकू शकतात, 15 पण टाकू शकतात. तुम्हाला किती येतात त्याच्यावरती डिपेंड आहे. नंतर तुम्हाला हे जे डिस्क्रिप्शन दिसते 90 कॅरेक्टरचं आहे. 90 कॅरेक्टरच दिसतात तुम्हाला. तर 90 कॅरेक्टरचे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त किती असतात? 6 पर्यंत तुम्ही टाकू शकता. हा सर बोला ना. हा बोला ना. हॅलो, येतोय का आवाज? हॅलो, हा बोला. सर 2 ते 6 सेंटेन्स येणार का? 2 किंवा 6 वेळा. हा बोला ना, बोला बोला. 2 ते 6 सेंटेन्सेस येणार का? मी तुम्हाला फोन करतो लेक्चर झाल्यावर, एकच मिनिट. ओके. कोण काहीतरी ऑनलाईन मध्ये बोलत होतं? श्रद्धा बोलत होती का? ठीक आहे, सगळ्यांचे डाऊट. हा, लाईन बद्दल कोणतरी काय बोलत होतं? हा, डिस्क्रिप्शनची जी लाईन असते ना, हे 90 कॅरेक्टरची असते. 91 जरी टाकलं तरी तुम्हाला तिथं रेड मार्क येईल. काल मी दाखवलं होतं. तर हे असे आपल्याला जे डिस्क्रिप्शन टाकायचे असते, कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 6 टाका. आणि चांगला रिस्पॉन्स येण्यासाठी किती टाकायचे ते मी नंतर सांगेन. इथं पण खाली बघा, हेडलाईन किती दिसतात इथे? 2 दिसतात. डिस्क्रिप्शन किती दिसतंय? एकच दिसते. खाली परत गुगल ऍड दिसते. डिस्क्रिप्शन किती, हेडलाईन किती दिसते? 2. डिस्क्रिप्शन किती दिसतात? 2. कधी कधी 1 दिसेल, कधी कधी 2 दिसेल. तर तुम्हाला काय करायचंय, गुगलच्या सर्च इंजिन रिझल्ट पेज वरती तुम्हाला ऍट अ टाइम 2च हेडलाईन किंवा 3च हेडलाईन दिसू शकतात. 3 पेक्षा जास्त हेडलाईन दिसत नाहीत गुगल ऍड्स मध्ये. आणि डिस्क्रिप्शन 1 किंवा 2च दिसेल, त्याच्यापेक्षा जास्त दिसत नाही. पण टाकताना तुम्हाला जास्त टाकायचं. काय टाकायचंय? टाकताना जास्त टाकायचं. बॅकएंड मध्ये ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस जास्त टाकायचं. आता मी इथं काय टाकलंय, हा कीवर्ड टाकलाय. मी किती टाकलाय कीवर्ड? एकच टाकलाय. मी 10 कीवर्ड टाकलेत का? मी सर्च करताना एखादा माणूस आहे ना, एका वेळेस एकच कीवर्डची इन्फॉर्मेशन सर्च करतो. पण त्या गुगल ऍड, आता ही जी ऍड रन केली त्याच्यामध्ये लक्ष द्या, इथं काय, न्यू रेसिडेन्शियल प्रोजेक्ट पुणे, हा पहिला हेडलाईन. दुसरी, व्हिजिट द साईट टुडे, ही दुसरी हेडलाईन. नंतर ही पहिली हेडलाईन डिस्क्रिप्शन, हे दुसरं डिस्क्रिप्शन. समजलं तुम्हाला? तर हे 2 डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये दिसतात. आणि हे खाल्लं काय आहे हे तुम्हाला मी नंतर सांगतो. ह्याला बोलतात कॉल आउट एक्सटेन्शन. तर त्याच्यावरती जास्त नका लक्ष देऊ. फक्त इथे का कधी कधी तुम्हाला एकच हेडलाईन दिसते, कधी कधी तुम्हाला 2 दिसतात. मग सांगायचं तात्पर्य हे मी कशासाठी सांगतोय, तर कुणी जर विचारलं सर्च ऍडचे टाइप्स किती असतात, तर तुम्ही लगेच तोंड घेऊन लगेच सांगू नका की ऍप प्रमोशन, सर्च ऍड, डिस्प्ले ऍड, असे लोक सांगतात. तुम्ही तेच सांगणार होतात. तर 2 टाइप्स असतात. एक म्हणजे डायनामिक ऍड आणि एक म्हणजे काय, रिस्पॉन्सिव्ह ऍड. सर्च ऍडचे टाइप किती असतात? डायनामिक ऍड आणि सर्च ऍड. हा बोला ना. हा बोला बोला. हा बोला. हो, मी मॅडमला कॉल नंबर देतो तुमचा, ते कॉल करतो तुम्हाला. ठीक आहे. मी अर्धा 1 तास. ओके, थँक्यू. हां, 2 टाईपचे ऍड असतात, डायनामिक ऍड आणि रिस्पॉन्सिव्ह ऍड. डायनामिक ऍड आणि रिस्पॉन्सिव्ह ऍड. तर डायनामिक ऍड म्हणजे काय आणि रिस्पॉन्सिव्ह ऍड म्हणजे काय हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. का नाही गरजेचं? मी तुम्हाला आता सांगितलं की हेडलाईन टाकायच्या. तर हे डायनामिक ऍड बनतात कशा? आपण जे हेडलाईन टाकतो त्याच्यामधून बनतात. जर तुम्हाला इथं कसं, हे गुगल ऍडच आहे आणि इथं तुम्हाला एकच हेडलाईन दिसते, 2च हेडलाईन दिसतात आणि एकच डिस्क्रिप्शन दिसलं, तर त्याला तर तुम्ही डॅश दिलेला असेल किंवा व्हर्टिकल लाईन दिलेली असेल तर त्याला तुम्ही डिप्रेशन.
डॅश किंवा कॉमा पाईप. बिमा असं काही नाही. कॉमा काहीच नाही. कॉमा तर आपल्या ह्याच्यामध्ये जनरल देऊ शकतो आपण. तर 2 तुम्ही टाइप्स लक्षात घेऊन चालू शकतात. तर आपल्याला एका ॲडमध्ये हेडलाईन टाकावं लागतात कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 15 आणि डिस्क्रिप्शन टाकावं लागतात 2 किंवा 6 आणि नंतर आपल्याला एका ॲडमध्ये कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त किती टाकणं गरजेचं आहे आपल्याला? कमीत कमी कीवर्ड किती टाकायचे? कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 25. आणि जर जास्त रिझल्ट जर तुम्हाला आणायचे असतील, ते पूर्वीच्या कुठे गेली? त्यांना कॉल कर. हां, कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 25 डिस्क्रिप्शन असणं, सॉरी कीवर्ड असणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. नंतर आपण आता पुढे जाऊ. आता हे कीवर्ड कुठून घ्यायचे किंवा पहिला हेडलाईन काय टाकलं आणि पहिला कीवर्ड कोणता टाकायचा हे तुम्हाला मी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? आपण जर आता इथं मी 2 BHK फ्लॅट्स इन पुणे वरती क्लिक केलं तर किती रुपये माझ्या अकाउंट मधून डिडक्ट होतील? रोहिणी मॅडम तुम्ही सांगा किंवा शुभांगी मॅडम तुम्ही सांगा. तुम्ही ज्यावेळेस क्लायंटकडे जातात तर माझ्याकडे खूप सारे लोक येतात, सर आमची ॲडव्हर्टाइजमेंट करायची, गुगल ॲड रन करायचे तर आम्हाला किती पैसे लागतील, किती रुपयाचं बजेट तुम्ही ठेवणार आणि किती रुपयाला एक लीड येणार, असं डायरेक्ट विचारतात. मग त्याचं जर अँसर देण्यासाठी मी जर कॅपेबल नसेल तर ते बोलतात त्यांना काहीच येत नाही. कोणतरी काहीतरी बोललं. शुभांगी पाटील तुम्ही सांगा. हा, 10,000 सतत बजेट पाहिजे. 10,000 प्लस बजेट कोणी सांगितलं असतं तुम्हाला? चेक करावं लागेल ना सर. बरोबर आहे, परफेक्ट सांगितलं. म्हणजे आपल्याला असं चुकीचं काहीच नाही सांगायचं. जनरल लाईन मध्ये किंवा जनरल तुम्ही बोलत असताना, आता सपोज माझ्याकडे अनिकेत नावाचा एक क्लायंट आला, त्याचा बिझनेस आहे कशाचा? पाईपलाईनचा बिझनेस आहे. ते काय विकतात? पाईप विकतात. PVC सारखे पाईप आहेत त्यांचे, अनिकेत पाईप म्हणून. आणि ते आले आणि बोलले सर आम्हाला मार्केटिंग करायची, आमचे पाईप विकायचे. बरोबर आहे. तर मी त्यांना सांगणार की ठीक आहे आम्ही मार्केटिंग करून देतो तुम्हाला. पहिल्यांदा मी त्यांचं बिझनेस मॉडेल अनालिसिस करणार, त्यांचे कॉम्पिटिटर कोण आहे तर ते अनालिसिस करणार. ते अनालिसिस केल्यानंतर पहिल्यांदा चेक करणार की पाईप ह्या कीवर्डसाठी किती लोक सर्च करतात, त्यांचे कॉम्पिटिटर कोण आहेत, त्याची कॉम्पिटिशन किती आहे आणि मला एका क्लिकला किती पैसे लागतील. म्हणजे जर त्याला जर सर्च करत असतील 10,000 लोक तर मी त्याला सांगू शकतो की तुम्हाला दिवसाच्या एवढ्या लीड येतील, त्याच्यासाठी एवढे पैसे लागतील. मग ते सरळ विचारतात सर मी जर गुगल ॲड रन केली तर मला एक लीड कितीला येईल? एक लीड कितीला येईल? जर तुम्हाला जर एका क्लिकला जर 25 रुपये लागत असेल तर त्याला मल्टिप्लाय बाय 10 करायचं. कितीने करायचं? मल्टिप्लाय बाय 10. म्हणजे जर मला जर एक क्लिक 25 रुपयाला येत असेल तर त्यांना एक लीड किती रुपयाला येणार? आता डिजिटल मार्केटिंग कोर्सेस एक CPC कितीला जातोय? 22 रुपयाला किंवा 125 रुपयाला. डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेची काल आपण चेक केली होती, तर ते कशी चेक केली होती तुम्हाला माहिती आहे? कोणती वेबसाईट? मॅक्झिमम CPC कशी कॅल्क्युलेट करतात समजलं तुम्हाला? कोणाला सांगू का डबल परत? जर मला जर सपोज डेटा सायन्सचा कोर्स करायचा आहे, मी इथं काय करणार? 2 टूल वापरले जातात. कीवर्ड रिसर्च म्हणजे काय शिकवलं होतं काल? कीवर्ड रिसर्च म्हणजे सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड्स. इट्स डिपेंड्स ऑन 3 पॅरामीटर. पहिला पॅरामीटर म्हणजे काय? एका महिन्यामध्ये किती लोक, मंथली सर्चेस किती येतं, कॉम्पिटिशन किती आहे, आणि थर्ड म्हणजे टॉप पेज बीड म्हणजे CPC किती आहे. तर त्याच्यासाठी आपण उबर सजेस्ट नावाचा टूल यूज केला होता. उबर हा ओपन केला. हा, तर इथं आपल्याला सर्च करायचंय. काय सर्च करायचंय? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. तुमचं पेमेंट किती झालंय? 3,000 कॅशच आहे ना?
हम्म. सर एक डाऊट होता मला. हा बोला ना. मला फक्त हॅलो. विचारायचं होतं की म्हणजे स्पेसिफिकली असं नाही आपण जो कोण येणार आहे आपल्याकडे घ्यायला, तर त्याला आपण स्पेसिफिकली असं नाही सांगू शकत की एवढे एवढे तुमचे फर्स्ट लिंक कट होणारच पाहिजे, करेक्ट? स्पेसिफिक नाही सांगू शकत, पण आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय करायचंय? सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ते कसं सांगायचं त्याचं उत्तर मी आता देणार आहे. ओके. सपोज माझ्याकडे कोणते पाटील आले किंवा त्यांचा मॅनेजर आला आणि ते बोलले मला की नवनाथ तुमची ऍडव्हर्टाइजमेंट मी पाहिली, चांगलं वाटलं, आपल्याला काय करायचंय, आपला रिअल इस्टेटचा बिझनेस आहे, तर त्याचे गुगल ऍड आपल्याला चालवायचे, तर तुम्ही करू शकतात का? तर तुमचं बजेट किती असतं, मला किती पैसे खर्च करावं लागेल, माझा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे, तर मला एक लीड किती रुपयाला येईल आणि एका दिवसात किती लीड येतील, महिन्याच्या किती लीड येतील, हे सांगशील का जरा? तर मग ते आपल्याला सांगायचं. मग मी त्यांना काय सांगणार, एक जर तुम्ही गुगल ऍड जर आपल्या रन केला तर तुम्हाला एक गुगल ऍडची लीड तुम्हाला भेटेल 500 किंवा 1000 रुपयामध्ये. किंवा आला शब्द, किंवा आला म्हणजे तुम्ही फसला. 500 किंवा 1000 मी रेंज मध्ये सांगितले. एक लीड तुम्हाला कधी कधी 500 रुपयाला पण येईल आणि कधी कधी 1000 रुपयाला पण येईल. पण मी हे का सांगितलं ते माझ्या मनाने. किंवा एखादा आता माझ्याकडे इन्स्टिट्यूट वाला आला आणि बोलला सर माझं डेटा सायन्स डेटा अनालिटिक्सचे कोर्सेस आहेत किंवा मी एक्सेलचं लेक्चर घेतो, मला त्याची मार्केटिंग करायची, मला गुगल ऍड मधून किती रुपयाला एक लीड येईल. तर मी त्याला सांगेल की तुला एक गुगल ऍडची लीड 250 रुपयाला येईल. मग मी हे त्याला 250 रुपये का सांगितले? कॉम्पिटिशनवरती डिपेंड नाहीये, त्याची सीपीसी किती आहे. तुमचा कोर्स काय आहे? डेटा सायन्स डेटा अनालिटिक्सचा कोर्स आहे. 2 BHK 3 BHK काय करायचंय तुम्हाला? हा, मी काय सांगितलं, तुम्हाला एक लीड किती रुपयाला येणार आहे हे कसं तुम्हाला फाइंड आउट करायचंय? तर त्याच्यासाठी तुम्हाला हा उबर सजेस्ट नावाचा टूल यूज करायचा आहे, किंवा त्याच्यासाठी तुम्हाला कीवर्ड रिसर्च आलं पाहिजे. 90% लोकांना येतं, 90% लोकांना येत नाही. त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा काय करतो हे त्यांना सांगतो. एक तर तुम्ही काय यूज करा, उबर सजेस्ट यूज करा किंवा गुगल कीवर्ड प्लॅनर टूल. उबर सजेस्ट हे पेड आहे, 6 सर्चेस फक्त पहिले तुम्हाला काय भेटतात, फ्री भेटतात. उबर सजेस्ट इथं टाका. उबर सजेस्ट वरती जायचं. जर सपोज तुमची सीपीसी असेल 125 रुपये, तर एक लीड किती रुपयाला येईल तुम्हाला? 1250. एवढं कॅल्क्युलेशन सिम्पल आहे. फक्त तुम्हाला त्याचं मी सर्च करतो आता 2 BHK फ्लॅट्स. सीपीसी म्हणजे काय? कॉस्ट पर क्लिक. एका क्लिक कमीला येणार. लीड काय लगेच एखाद्याने क्लिक केलं म्हणजे माझ्या वेबसाईट वरती 10 लोक एखाद्याने क्लिक केलं ऍड बघून, एक लोक आला लगेच फॉर्म भरेल का? ज्यावेळेस 10 लोक क्लिक करतात त्यावेळेस एक माणूस काय करतो, कॉन्टॅक्ट नंबर देऊन टाकतो. कधी कधी असं पण होतं 10चे 10 लोक कॉल करतात. क्लिक किती रुपयाला येणार ते तुम्हाला सांगतो. म्हणजे असं कधीच नाही होत की 10 लोक आले आणि 10नी पण कॉल केला. तर ऍव्हरेज 10 लोकांचं कॅल्क्युलेट करून हे करायचं. ते कॅल्क्युलेट कसं करायचं ते पुढचा पार्ट आहे. 2 BHK फ्लॅट्स इन पुणे. आता जर तुम्हाला मला कोलते पाटीलने विचारलं की हा एक लीड कितीला येईल, तर मी त्याचा आन्सर काय सांगणार? इंडियामध्ये राहतो आपण ना, कुठं गेलं इंडिया? सर्च केलं. आलं काय आन्सर तुम्हाला? आता सानिका तुम्ही सांगा मला किती रुपयाला एक लीड येईल? बोला, फास्ट बोला. तुमचं कॅल्क्युलेशन चांगलं आहे, MBA झालंय तुमचं. 72 रुपयाला एक लीड येईल, बरोबर आहे?
तुमचं लक्ष नव्हतं का शिकवताना? ऑफकोर्सली. हा, एक लीड कितीला येईल असा क्वेश्चन विचारलाय. हा, क्लिक 72 रुपयाला येणार. चांगलं ऑब्झर्वेशन आहे तुमचं. लीड्स कितीला येणार? गुणिले 10 करायचे ना त्याला. हा, मल्टिप्लाय 10 करायचं, बरोबर आहे. हा, मग किती येते? चांगलं कॅल्क्युलेशन आहे तुमचं. मग कसं? त्यांनी जी मॅट दिलेली. हा, 710 रुपये, बरोबर आहे. मी तेच बोललो ना तुम्हाला, तुमचं कॅल्क्युलेशन चांगलं आहे. डेसिमल पॉईंट इकडे म्हणायचं म्हणलं ना, तर इकडे शिफ्ट करायचं, एवढंच करायचं. मग तिची बेस किंमत आहे 714 रुपये, एवढंच. ते 100 तुम्ही त्यांना सांगू नका, ते तुम्हाला हसवण्यासाठी तसं उत्तर देतात. त्यांना येत सगळं. ते पहिले कॉमेडी नाईट विथ कपिल बरोबर काम करत. नाही काय पण असलं का मला खरंच येत नव्हतं. मग MBA कसं केलं तुम्ही? एमबीए ला त्याला काही प्रश्न आहे सर, सारखे एमबीए काढतात. मग MBA मोठी पदवी आली ना. असू दे की. हा, तर ठीक आहे. तर लक्षात एमबीए आणि तिकडे मार्केटिंगचा काही संबंध काय सॅलरी अशीच तुम्ही कॅल्क्युलेट करतात का? बरं ठीक आहे, वेगळं काम आहे. याच्यावरचं वेगळं कॅल्क्युलेट नाही. तुम्हाला येतं सगळ्या गोष्टी, काय पार्ट नाही याच्यात. त्याच्यामध्ये काय पार्ट. आणि डिजिटल मार्केटिंगचं अजिबात नाही, कोणत्या डिग्रीत नाही. डिजिटल मार्केटिंगचा क्वेश्चनच नव्हता. मी तुम्हाला फक्त विचारलं की कॅल्क्युलेशनचा आन्सर सांगा. तर बरोबर आहे, तुम्ही बरोबर सांगितलंय, काहीच ऑब्जेक्शन नाही माझं. तर 714 रुपयाला एक लीड येईल. परवडते का तुम्हाला? परवडत असली तर ऍड रन करतो. आणि मला किती पैसे देणार तुम्ही? असं मग का फुकट काम करून देणार का? तर जर तुमचं जर बजेट जर 1 लाखाच्या खाली असेल तर मी 20% घेतो. 20% म्हणजे कसं? नाही, 20%. म्हणजे जर तुम्ही 1 लाख रुपये जर ऍडव्हर्टाइजमेंटसाठी रन केले तर मी त्याच्यासाठी 20,000 रुपये घेणार. आणि जर तुमचं बजेट 1 लाखापासून 5 लाखापर्यंत, म्हणजे तुम्ही 1,25,000 जरी केले किंवा 1,50,000 रुपये जरी स्पेंड केले तर फक्त 10% घेणार. मग त्यांनी जर बजेट केलं 2 लाख रुपये स्पेंड एका महिन्याचं गुगल ऍड साठी, तर मग त्याचे 10% किती झाले? कसं काय? 20,000 रुपये झाले. म्हणजे 1 लाख रुपये जरी का स्पेंड केले तरी पण 20,000 रुपये. 2 लाख रुपये स्पेंड केले तरी पण 20,000 रुपये. 3 लाख रुपये स्पेंड केले तर 30,000 रुपये. मग 5 लाखाच्या वरती केले तर परत 5,000 रुपये. म्हणजे जर त्यांनी बजेट केले 5 लाख रुपये स्पेंड, तर 5 लाखाचे 5% किती होतात? हा, 25,000. म्हणजे 3 लाख रुपये स्पेंड करून 30,000 रुपये भेटत होते. आता किती भेटतात? 25. असं कॅल्क्युलेशन उलट करतो मी. समजलं तुम्हाला? हे NMDचं माझं स्वतःचं कॅल्क्युलेशन. प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. आता काय लोक काय करतात, म्हणजे सपोज सानिकाला बोललं की सानिका तू कॅम्पेन रन करून दे, तर सानिका बोलेल मी शिकण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट पण करून देऊ शकते. कारण तुमची स्किल किती आहे त्याच्यावरती पण मॅटर करतं. काय लोक 2,000 रुपयाला पण गुगल ऍड रन करतात पण रिझल्ट येत नाही. किंवा दुसरं कसं, कोणतरी जॉईन होतंय, दुसरं कसं करू शकतात तुम्ही, त्यांना सांगू शकतात की तुम्ही अनलिमिटेड किती पण पैसे टाका, 5 लाख टाका, 50 करोड टाका, महिन्याचे मला जेवढे ते माझे देऊन टाका. त्यांना पहिल्यांदा विचारायचं तुमचं बजेट किती. ते बोले माझे 3 करोडचं बजेट आहे. ठीक आहे, 70,000 रुपये मला महिन्याचे द्या. तुम्ही 70 काय 80 करोड लावा, आम्हाला काहीच नाही. कारण तुम्हाला 50 रुपयाचं 500 रुपयाचे ऍड रन करायचे असेल तरी तेवढीच मेहनत करायची असते, आणि 5 करोड रुपयाची जरी ऍड रन करायची असेल तरी तेवढीच मेहनत करायची. काय करायचंय तुम्हाला, इथून मुंबईला जायचंय आणि मुंबईच्या समुद्रातून 1 ग्लास पाणी आणायचंय, किंवा तुम्हाला इथून मुंबईला जायचंय आणि मुंबईचे 1 कळशी पाणी आणायचं. मेहनत सेमच आहे, जायला टाइम सेमच लागणार आहे. किंवा तुम्हाला सांगितलं की तुम्ही इथून मुंबईला जा आणि मुंबईच्या समुद्रातून 1 टँकर पाणी आणा, उलट टँकर आणणं सोपं आहे, टाइम तेवढाच लागेल.
किंवा तुम्ही काय करा, मुंबईला जा आणि मुंबईच्या समुद्रातून 5 टँकर पाणी आणा. 1 ग्लास आणला आणि 5 टँकर, थोडासा डिफरन्स आहे फक्त. पण तसंच एक ऍड रन करा तुम्ही, 5,000ची करा किंवा 5 करोडची करा, टाइम तर सेमच आहे. तर ते आपल्याला कॅल्क्युलेशन नंतर पाहायचंय, पण या बेसिक गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं होतं, म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं की आता आपल्याला एका गुगल ऍड मध्ये जर ऍड रन करायचे असेल तर कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 25 पहिल्यांदा कीवर्ड फाइंड आउट करावं लागतात. तर काल मी तुम्हाला काय सांगितलं होतं असाइनमेंट, चाइल्ड केअर साठी तुम्हाला काय करायला सांगितलं होतं, कीवर्ड रिसर्च करणार सांगितलं होतं. तर आणले का तुम्ही? तर त्याच्यासाठी तुम्ही गुगल कीवर्ड प्लॅनर टूल ओपन करायचा होता गुगल वरती जाऊन. नंतर इथं तुम्हाला काय करायचं होतं, फाइंड कीवर्ड्स करायचे होते. आणि गुगल ऍड रन करण्यासाठी किंवा गुगल ऍडचं तुम्हाला जर डॅशबोर्ड ओपन करण्यासाठी एक ईमेल आयडी लागतो. विदाउट ईमेल आयडी होईल का? माझा ईमेल आयडी NMD प्रायव्हेट लिमिटेड लॉग इन आहे. त्यानंतर एक मी अकाउंट ओपन केलं. हा, हे फ्री ऑफ आपल्या डेफिनेशन मध्ये धडधडीत लिहिलेलं आहे. गुगल ऍड इज अन ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म. ते सगळं ऑनलाईन भेटतं तुम्हाला. हो, पैसे पे नाही करायचे. चुकीचं केल्यानंतर पैसे पण मागेल आणि पेनल्टी पण लागेल. तर ते कसं करायचं ते एक्झॅक्ट मी तुम्हाला करून दाखवणार. पेड पण असतात ना, पेड पण टूल असतात आणि अनपेड पण टूल असतात. मग त्याच्यासाठीच असतो. कुठल्या पण पेड अनपेड आहे. तुम्हाला त्याचा यूज कसा करायचा आहे ते समजलं पाहिजे. हा, रजिस्टर केलं होतं. ते स्टेप बाय स्टेप होणार आहे आपलं. सगळी गाणी वाचतील, तुम्ही शांतता धरा फक्त. आता इथं आपल्याला काय सर्च करायचं, आपल्याला कॅम्पेन कशासाठी रन करायचं आहे, कॅम्पेन हा चाइल्ड केअर साठी जर करायचं असेल तर चाइल्ड केअर सर्च करा. पण आता मी माझ्या कामाची गोष्ट सर्च करतो. मला काय सर्च करायचं, डेटा सायन्स साठी. तर मी इथं डेटा सायन्स एक गोष्ट करता आली. तुम्हाला काय म्हंटल मी, ठीक आहे, डेटा सायन्स कोर्सेस टाकू. अजून काय टाकायची गरज आहे का? तुम्हाला वाटलं डेटा अनालिटिक्स टाकायचंय? तुम्हाला काय वाटलं? ते कीवर्ड नाही. 100% जॉब गॅरंटी हा कीवर्ड थोडी. डेटा सायन्स हा कीवर्ड आहे. डेटा अनालिटिक्स हा कीवर्ड आहे. पॉवर बी हा ते पण कीवर्ड आहेत, पण ते डेटा सायन्स मध्येच येतात. मग ते टाकायची गरज नाही. डेटा सायन्स हा डिजिटल मार्केटिंगचा, डिजिटल मार्केटिंग हे डेटा सायन्स मध्ये नाही आहे. कीवर्ड म्हणजे समजतं ना तुम्हाला? व्हॉट इज कीवर्ड? इट गिव्स होल इन्फॉर्मेशन अबाउट कंटेंट. मी तुम्हाला जर इथं गुगल वरती सर्च केलं नवनाथ दरेकर, तर इन्फॉर्मेशन सानिकाची येणार आहे का? फोटो सानिकाचे येणार आहेत का? मी नवनाथ दरेकर सर्च केलंय तर नवनाथ दरेकरचीच इन्फॉर्मेशन येणार आहे. तुम्ही जर बॉय कट सर्च केला तर तुम्हाला कोणता कट येणार आहे? तुम्ही जर सर्च केलं, काय पण सर्च करा, पाण्याची बॉटल, तर पाण्याच्या बॉटलचेच फोटो येतील. कोणतरी काहीतरी मेसेज करते का? हँड रेज करायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही तुमचं मत प्रकट करू शकता. इथं आपण सर्च केले होते की हेच पाहत होतो ना आपण. इथं तुम्हाला मल्टिप्लाय करायचं, एक लीड कितीला येईल 2 BHK फ्लॅट. तुम्हाला अजून कीवर्ड घ्यायचे तर खाली 2 BHK फ्लॅट्स इन पुणे ऑर रेंट, ह्याला किती लोक सर्च करतात? 1600 लोक सर्च करतात. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये पेड ऍड रन करायचे असेल तर किती रुपयाला एक येईल? CPC 7 रुपयाला. म्हणजे एक लीड किती रुपयाला येईल? 70 रुपये.
आता इथं गेलं 2 BHK फ्लॅट्स इन पुणे प्राइस. याची प्राइस नुसते सर्च करणार आहे. ह्याची एक लीड 340-350 रुपयाला येईल. 480 लोक सर्च करतात. तर हे तुम्हाला फाइंड आउट करता आलं. पर डे पर आवर कसं आहे? नाही, पर आवरचं नसतं, तुम्हाला एका लीडचं आहे. हा, अच्छा, उद्या वेगळे असू शकते, पण ते जास्त वाढत नाही, खाली तेवढंच मापामध्ये राहते. मग 1 महिन्यामध्ये हे पर डेची नाही, ही जी व्हॅल्यू मी एका महिन्याची. एका महिन्यामध्ये 1600 लोक सर्च करतात. तर कीवर्ड रिसर्च साठी एक तर उबर सजेस्ट यूज करा किंवा गुगल कीवर्ड प्लॅनर टूल तुम्ही यूज करू शकता. श्रद्धा, तुम्हाला समजतंय ना? हो सर. ठीक आहे. तर आता इथं काय करायचं, डेटा सायन्स आणि डेटा अनालिस्ट टाकलंय तर गेट रिझल्ट वरती करायचं क्लिक. काय लोक इथं परत अजून हे करतात, URL टाकतात पेस्ट, तर ते URL टाकायचं नाही. तर इथं काय करायचं, सर्च केलं तर सगळ्यात जास्त आता मी माझं हेडलाईन मी काय टाकलंय, कमीत कमी 5 आणि मॅक्झिमम किती टाकू, 25 आपण काय टाकू शकतो, कीवर्ड टाकू शकतो. तर मग पहिला कीवर्ड कोणता असला पाहिजे, पहिलं हेडलाईन कोणती असली पाहिजे, दुसरी सेकंडरी हेडलाईन कोणती असली पाहिजे, किंवा प्रायमरी कीवर्ड कोणता आहे, सेकंडरी कीवर्ड कोणता आहे, टर्शरी कीवर्ड कोणता आहे आणि टॅट्रा कीवर्ड कोणता आहे. हे तुम्हाला 4 कीवर्ड सगळ्यात आधी फाइंड आउट करायचे, कारण तेच टायटलमध्ये टाकायचे, तेच डिस्क्रिप्शनमध्ये टाकायचे, तेच मेटा डिस्क्रिप्शनमध्ये टाकायचे. तर मग ज्याला सगळ्यात जास्त लोक सर्च करतात त्याला प्रायमरी कीवर्ड बोलायचं. तर मग आता इथं जर तुम्ही विचार केला तर पहिला सगळ्यात जास्त सर्च करणारा कोणता आहे, डेटा सायन्स कोर्स. त्याला 1,10,000 लोक सर्च करतात. किती? 1,10,000. हा, तर 1,10,000 आहे. नंतर आता त्याच्यानंतर दुसरा कीवर्ड कोणता येईल ज्याला सगळ्यात जास्त लोक सर्च. मग डेटा सायन्स 1 नंबरला प्रायमरी कीवर्ड आहे का डेटा सायन्स कोर्सेस इन? डेटा सायन्स हा प्रायमरी का डेटा सायन्स कोर्सेस प्रायमरी? बरोबर. तर असेंडिंग आणि डिसेंडिंगचा अर्थक्रम आणि उत्तरक्रम समजतो तुम्हाला? ठीक आहे. तर ते तुम्हाला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. तर ते फाइंड आउट कसं करायचं, इथं पहिलं प्रायमरी कीवर्ड आहे डेटा सायन्स. मग मानसी तुम्ही सांगा, हा डेटा सायन्स कीवर्ड मी घेऊ का? डेटा सायन्स कीवर्ड मी प्रायमरी घेऊ का? कारण त्याला सगळ्यात जास्त लोक सर्च करतात. घेऊ का नको? घ्या. ठीक आहे. का घ्या? जास्त सर्च करतात. बरोबर आहे. एखादा माणूस सुंदर दिसायला असला म्हणून त्याच्या बरोबर आपण लग्न केलं नाही पाहिजे. का नाही केलं पाहिजे? हो, तो पहिलाच येईल. बरोबर आहे. पण तुम्ही शिकत असताना मी काही गोष्टी सांगितल्या होत्या की आपल्याला ज्यावेळेस गुगल ऍड किंवा SEO करायचे असतात, त्याचं तिचं काय म्हणणं आहे माहिती का, प्रायमरी कीवर्ड कोणता घ्यायचा ज्याला सगळ्यात जास्त लोक सर्च करतात. हा, डिसेंडिंग. बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे मोठ्यापासून लहान. लॉंग टेल पाहिजे. बरोबर आहे. पहिली कंडिशन मी सांगितली होती की मी तेच बोललो तुम्हाला की सगळ्या गोष्टी चेक करायच्या असतात. एखादा माणूस चांगला दिसतो म्हणून डायरेक्ट लग्न करायचं का? नाही. त्याचा स्वभाव पण, तो कुठं राहतो, कुठं आलाय, नाही तर तो असायचा पाकिस्तान मधला. झालं का? मग त्याच्यामुळे तुम्हाला मी हे आन्सर देतो. हा, जास्त. आता डेटा सायन्स जर एखाद्याने सर्च केलं तरी डेटा सायन्सची इमेजेस आली, इमेजेस साठी पण सर्च करतील ना लोक, किंवा डेटा सायन्सची इन्स्टिट्यूट सर्च करतोय, किंवा डेटा सायन्सचे सर्व्हिसेस सर्च करतोय, किंवा डेटा सायन्स बद्दल इन्फॉर्मेशन पाहतोय. बिनकामाचे पैसे जातील. त्याच्यामुळे लॉंग टेल कीवर्डच आपल्याला काय करायचंय, सर्च करायचंय. तर लॉंग टेल कीवर्ड कसे सर्च करणार आपण? दिसतंय हे शेफ्टी लावली मोठी याला, डेटा सायन्स कोर्सेस. डेटा सायन्स कोर्सेस जर कोणी टाईप केलं तर तुम्हाला डेटा अनालिटिक्स किंवा डेटा डिजिटल मार्केटिंगचे कोर्स होतील का ओपन? डेटा सायन्सचेच होतील. तर त्याच्यामुळे हा लॉंग टेल कीवर्ड आहे. लॉंग टेल कीवर्डची डेफिनेशन तुम्हाला सांगितलेली आहे. तर आता एक गोष्ट करा, तुम्हाला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरने जर लावायचे असतील तर इथं जो एरो दिसतोय त्या एरो वरती क्लिक करायचं. दिसला का? मला नाही दिसला.
हा, तर कुठं सर्च करायचं तुम्हाला? ऍव्हरेज मंथली सर्चेस वरती. आता हे काय केलं बघा, डिसेंडिंग ऑर्डरने झालं. तर पहिला प्रायमरी हाय, पण मी हा घेणार नाही. का नाही घेणार? कारण तो शॉर्ट टेल कीवर्ड आहे. शॉर्ट टेल कीवर्ड कधीच नाही घ्यायचे, लॉंग टेल कीवर्डच घ्यायचे आपले SEO मध्ये. आणि तर मग आपल्याला काय करायचं, डेटा सायन्स कोर्सेस मध्ये पहिला लॉंग टेल म्हणजे काय? इट्स गिव्स होल इन्फॉर्मेशन अबाउट कंटेंट आणि इट्स कन्सिस्ट 2 or more than 2 वर्ड. म्हणजे ती प्रॉपर मिनिंगफुल इन्फॉर्मेशन देतो. म्हणजे डेटा सायन्स काय सर्च केले? कोर्सेससाठी का, इमेजसाठी का, कॉलेजसाठी का? डेटा सायन्स एक्झाम पण असू शकते. मग डेटा सायन्स कोर्सेस आहे, तर कोर्सेस हा लॉंग टेल, डेटा सायन्स हा शॉर्ट टेल आहे. जसं की टाटा हे लॉंग टेल आहे का शॉर्ट टेल आहे? शॉर्ट टेल आहे. टाटा मीट पण असू शकतं, टाटा मोटर्स पण असू शकते, टाटाचा बॉर्डर पण असू शकतो, टाटाचा बल्ब पण असू शकतो, टाटा स्टील पण असू शकतो. तर इथं डेटा सायन्स क्लासेस पण असू शकतं. तर प्रायमरी कोर्स माझं काय आहे? डेटा सायन्स कोर्सेस. आणि सेकंडरी काय आहे? डेटा सायन्स क्लासेस. आता 2 मध्ये ह्याला प्रायमरी कुणाला ठरवायचं? हा मोठा क्वेश्चन आहे, बरोबर आहे. नंतर हा पण आहे डेटा सायंटिस्ट क्लासेस. तुम्हाला तर सरांनी सांगितलं होतं की प्रायमरी कीवर्ड हा हेडलाईन 1 मध्ये लिहायचा, सेकंडरी कीवर्ड हा तुमचा डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचा, आणि थर्ड जो आहे तो कशामध्ये लिहायचा? मेटा डिस्क्रिप्शन मध्ये. मग आता तुम्ही कन्फ्यूज झालात, तर त्याच्यासाठी देवाने आपल्याला काय दिलेलं आहे? एक अजून टूल दिलेला आहे. त्याचं नाव काय आहे? गुगल ट्रेंड. तर गुगल वरती जायचं आणि इथे टाकायचं गुगल. एंटर केलं. तो एकदम चांगला आहे गुगल ट्रेंड. तो मतभेद करत नाही. काय सर्च केला होता कीवर्ड, आता इथं जाऊन परत सर्च करायचं आपल्याला. कुठं गेलं? आता हा कीवर्ड केला होता, त्याला कॉपी करायचं. कॉपी कसं करायचं हे तुम्हाला शिकवायची गरज नाही, कारण तुम्ही कॉपी करूनच पास झालेले. Ctrl+V, नंतर इथे एंटर करायचं. काय झालंय? काय सर्च केलं? डेटा सायन्स कोर्सेस. आणि नंतर काय होता? इथून कॉपी करायचं, म्हणजे चुकायची काही भीती नाही. नाही, कीवर्ड साठी नाही, आपण ते गुगल ट्रेंड्स पाठवतो. इथं असतं ते, इथं. ठीक आहे, इथं द्यायचं. आता दुसऱ्या क्रोम मध्ये नाही, इथं कम्पॅरिझन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे, Ctrl+V करायचं, एंटर केलं. मल्टिपल कम्पॅरिझन. गुगल खूप हुशार आहे, माझ्यापेक्षा पण हुशार जास्त आहे. पण सानिकापेक्षा हुशार नाही. बरं, ठीक आहे, माझ्यापेक्षा. ठीक आहे, तर इथं क्लिक केलं, नंतर Ctrl+V केलं, नंतर एंटर केलं. आता 3 कम्पॅरिझन केलेत. तर एका दिवसाचं चेक करायचं का वरच्या 5 महिन्याचं सेट करायचं? आता इकडे बघा, आता इथं प्रायमरी कोणता घ्यायचा आहे आणि सेकंडरी कोणता घ्यायचा आहे, हाच आपला क्वेश्चन होता. आपण कशासाठी जगतोय किंवा आपण कशासाठी सर्च करतोय हे समजणं गरजेचं आहे. नाहीतर शेवट आपल्याला असं समजतं की आपण कशासाठी काय गोष्ट करतोय. लास्टच्या 1 इयरचं केलं, तर इथं तुम्हाला लक्षात आलं हा कोण होता? डेटा सायन्स 63. डेटा सायन्स काय आहे?
इथं वरती बघायचं कलर दिलाय ना, डेटा सायन्स कोर्सेस आहे. किती लोक सर्च करतात? 63 एका दिवसाचे ऍव्हरेज. नंतर डेटा सायन्स किती? 6. आणि हे जर तर काय, हे आतापासून टर्म्स आले. समजलं? आता तुम्हाला जर वाटलं की हे थोडस जास्त होत आहे तर लास्ट 30 डेज करा. इथं तुम्हाला चांगलं काम करायचं. तर मग आता समजलं तुम्हाला प्रायमरी कोणता घ्यायचा, सेकंडरी कोणता घ्यायचा. कोणाचा काय प्रॉब्लेम, कोणाचं काय ऑब्जेक्शन असेल तर लवकरात लवकर सांगा. क्लास संपल्यानंतर तुम्ही परत बोलतात. कोणाचा काय हात वर वगैरे केला होता कोणी? कुलकर्णी मॅडम तुम्हाला समजते का? नाहीत म्हणजे समजलेलं आहे. निघायचं पुढं. हा, आता इथं आपल्याला काय करायचे होते, प्रायमरी सेकंडरी समजलं तुम्हाला. आता तिथं बघून इकडे टाकायचं. प्रायमरी काय होतं, कोर्सेसला सगळ्यात जास्त सर्च करतात. नंतर कशाला सर्च करतात? डेटा सायन्स क्लासेसला. आणि नंतर काय करतात? डेटा सायंटिस्टला. मग आपण तसंच हे करायचं. आता बिझनेस अनालिटिक्सला पण 33,000 आपण घेतला, डेटा अनालिटिक्सला पण 33,000 येतं. कोर्स डेटा अनालिस्ट पण असं पण लोक उलट पण सर्च करतात. हा, असं लोक काय सर्च करतील ते सांगता येत नाही आपल्याला. लोकांचं काय काय पण सर्च करतील. सत्य. कुठे गेला आपला चार्जर? कुठे नेला तुम्ही? किती कीवर्ड? 7 कीवर्ड सर्च केलेत आपण. नंतर डेटा सायन्स कोर्स फीज असं पण लोक सर्च करतात. गुगल डेटा अनालिस्ट सर्टिफिकेशन आपल्याला घ्यायचं आहे का? त्याला 12,000 लोक सर्च करतात तरी पण नाही घेत. तुम्ही काय पण घ्या ना, का करायचं तुम्हाला? त्याचं काय करायचं? आपण गुगल ऍड रन करतोय आता. SEO साठी हे बघायचं कॉम्पिटिशन. SEO साठी ही कॉम्पिटिशन बघायची. म्हणजे तुम्ही आता जर सपोज ह्याला लो म्हणजे काय, कॉम्पिटिशन लो आहे. का लो आहे कॉम्पिटिशन? जास्त लोक काय करत नाही, त्याच्यावरती रँकिंग करत नाहीत म्हणून लो आहे. कॉम्पिटिशन मीडियम आहे म्हणजे त्याच्यावर जास्त लोक हे करतात. हाय जास्त असते. आता जर ह्याला तुम्हाला विचारलं की डेटा बिझनेस अनालिटिक्स कोर्ससाठी रँकिंग करण्यासाठी किती दिवस लागेल, तर 2 to 3 मंथ लागते. का? कारण त्याची लो कॉम्पिटिशन. ह्याला जर विचारलं डेटा अनालिटिक क्लासेसला किती रँकिंगसाठी दिवस लागतील SEO साठी, तर तुम्ही सांगणार 3 महिने ते 6 महिन्यापर्यंत. का? कारण त्याची कॉम्पिटिशन मीडियम आहे. जर हाय असेल तर किती लागतं? 6 ते 12 महिने. तर असं तुम्ही ऍव्हरेज मध्ये सांगा. आणि प्रॉपर एकदम ॲक्युरेट सांगायचं असेल तर उबर सजेस्टिव्ह. तर मी आता हे काय 8 कीवर्ड केले. तर आता काय करायचं तुम्हाला, एकतर हे डाउनलोड करून तुम्ही सिलेक्ट करा एक्सेल मधून. इथं डाउनलोडचं पण आहे. पण मी काय करणार, माझं शिक्षण कमी असल्यामुळे मी काय करतो, फक्त इथून कॉपी करतो. इथं दिसतंय कॉपी. आणि कॉपी करून काय करायचं, कुठं पेस्ट करायचं, तर आपल्याला काय दिले देवानी, 9 डॉट दिलेत. तर त्या 9 डॉट्स मध्ये जाऊन आपल्याला डॉक्स कुठं दिसतंय, इथं क्लिक करायचं. आणि इथं क्लिक करून सगळे एकदाच लिस्ट टाकायची. म्हणजे ज्यावेळेस तुमची टेस्ट होईल किंवा तुम्हाला ज्यावेळेस आपण कॅम्पेन रन करायला सांगेल त्यावेळेस परत परत कीवर्ड रिसर्च करायची गरज आहे का तुम्हाला? इथं जायचं आणि कंट्रोल-V करायचं. आपण काय करतोय, कीवर्ड रिसर्च करतोय. कशासाठी? डेटा सायन्स. मग इथं नाव पण दिलं मी, डेटा सायन्स कोर्सेस. काय केलं, डेटा सायन्स कोर्सेस, डेटा सायन्स क्लासेस, हे सगळे. पण हे तर 7च आहे. पण सरांनी सांगितलं होतं कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 25 कीवर्ड पाहिजे. मग परत आपण आपल्या जागेवरती यायचं. नंतर आता पुढे जायचंय. तर पुढे जाताना तुम्ही काय करणार, जर आता हे नेक्स्ट केलं तुम्ही, इथे एरो दिसतोय ना, 2 एरो, ह्याच्यावरती नेक्स्ट केलं तर 10 ने पुढे जाणार. म्हणजे आता ह्याच्यावर गेलं, आले पुढे.
ते बाकीचे ते अनसिलेक्ट झाले. नंतर आता बिझनेस अनालिटिक्स कोर्सवरती सर्च करायचं. वरून बिग डेटा कोर्सला पण 12,000 सर्च करतात. नंतर बिग डेटा क्लासेसला पण आहे. आता ह्या कोर्सेस आणि क्लासेसमध्ये डिफरन्स असतो का? मास्टरिंग डेटा सायन्ससाठी पण करतात बिझनेस अनालिटिक्स कोर्स. नंतर पायथॉन फॉर डेटा सायन्स, डेटा अनालिटिक कोर्सेस, पायथॉन फॉर डेटा सायन्स, पायथॉन प्रोग्रामिंग फॉर डेटा सायन्स झाले. हे 8 कीवर्ड झाले. नंतर ह्याला जाऊन कॉपी दिसतं इथे, कॉपी करायचं. नंतर जायचं आणि खाली जाऊन एंटर करायचं. समजलं का नाही समजलं? तर आता मला 16च कीवर्ड काढायचे. काहींना वाटले मला अजून जास्त कीवर्ड पाहिजे, परत पुढं जायचं. परत इथं काय करायचं, गुगल डेटा अनालिटिक्स सर्टिफिकेशन. सानिका हा घेणार का? का नाही घेणार? सर्टिफिकेशन का नाही घ्यायचं ते सांगा. कारण तो गुगलचा कोर्स आहे. आपण गुगल आहे का? डेटा सायन्स ऑनलाईन कोर्स घेऊ का? घ्या, कारण आपण घेतो. MS डेटा सायन्स घेऊ शकतो. डेटा अनालिटिक्स नियर बाय मी, डेटा अनालिटिक्स कोर्सेस नियर मी, डेटा अनालिटिक्स क्लासेस नियर मी, डेटा अनालिसिस कोर्सेस नियर मी. तर हे सगळे घ्यायचे. आता आपल्याला सरांनी सांगितलं ते कमीत कमी 15 ते पर्यंत झाले. मग आता माझं टार्गेट कंप्लीट झालंय. तरी एवढे म्हणजे हेडलाईन किती सांगितल्या होत्या टाकायला तुम्हाला? 2 ते 15 बरोबर आहे. 2 ते 15 किंवा 3 ते 15 सांगितलं होतं, तेवढ्या हेडलाईन टाकायच्या. मग हेच जर उचलून तिथे टाकलं तर काय प्रॉब्लेम आहे? हेडलाईनची लेंथ किती असते? 30. मग पायथॉन प्रोग्रामिंग फॉर डेटा सायन्स हे तर 32 कॅरेक्टरचं आहे. मग हे चालेल का? नाही चालेल. हेडलाईन हे 30 कॅरेक्टरचं असतं. टायटल हे टायटल हेडलाईन हे 30 कॅरेक्टरचं टाकावं लागतं गुगल ॲडमध्ये. आणि कीवर्डची लेंथ किती असते? असा जर कोणी क्वेश्चन विचारला तर तो 60 कॅरेक्टर पर्यंत, 70 कॅरेक्टर पर्यंत पण असू शकतो. समजलं? हेडलाईनची लेंथ 30, कीवर्डची लेंथ 70 पर्यंत असू शकते. 60 टाकला तरी चालेल, 70 टाकला तरी चालेल, 25 कॅरेक्टरचा कीवर्ड टाकला, 15 कॅरेक्टर, 2 ते 15 हेच हेडलाईन टाकलं तरी चालतील. पण कधी कधी काय होतं, आता हे जर टाकलं बिझनेस अनालिटिक कोर्सेस इन पुणे तर हे 30 पेक्षा मोठं जातं, मग ते बसतच नाही. तर त्याच्या केसमध्ये आपल्याला फक्त हेच टाकायचे तरच आपल्याला ऍडजस्ट होतं. सगळ्यांना समजतंय? दर वेळेस म्हणजे खूप सारे सेम रँकिंग वर दिसतात. पण फक्त पहिलेच कीवर्ड आपल्या रँकिंग करण्याचा. आपल्याला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी 3च कीवर्ड महत्वाचे येतात. बाकीचे कुठे येतात? बाकीचे चेंज करायची गरजच नाही. आपल्याला प्रायमरी कोणता? प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये जर चुकलात तर आयुष्यात चुकलात. बरोबर आहे? कारण त्याच्यामध्ये जास्त डिफरन्स येतो. समजलं तुम्हाला? उबर सजेस्ट समजलं? आता तुम्हाला सांगितलं होतं सरांनी, टायटल तर लिहिले, कीवर्ड पण लिहिले, टायटल पण लिहिले. आता आपल्याला काय करायचंय? डिस्क्रिप्शन लिहायचंय. तर इथंच लिहून ठेवायचं डिस्क्रिप्शन. इथं डिस्क्रिप्शन नाव टाकायचं. आणि एंटर करायचं. एंटर केल्यावर तर डिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी अजून एक देवाने टूल दिलाय. त्या देवाचं नाव काय होतं? नवनाथ. तर त्याचं नाव काय आहे? ChatGPT नाही. ChatGPT हा AI टूल आहे. त्याचा पण यूज करू शकतात, पण आपण मशीनचा जास्त यूज नाही करायचा. का नाही करायचा? कारण आपण माणूस आहे. माणसाला लिहिता येतं, माणसाला भावना असतात. तर ज्यांना 180 कॅरेक्टर लिहिता आणि वाचता येतात त्यांनी डिजिटल मार्केटिंग कोर्स करावा. ज्यांना नाही येत त्यांनी आतापासूनच बंद करावं. मग असे कोण येतं ज्यांना 180 कॅरेक्टर स्वतःहून लिहिता येत नाही?
आहे का कोण? सगळ्यांना 180 कॅरेक्टर लिहिता येतात. कॅरेक्टर म्हणजे ABCD, जास्त मोठं नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला एक टूल असतो. ते बरोबर आहे का नाही ते चूक कसं ठरवायचं, तर आपल्याला एक ऑनलाईन कॅरेक्टर काउंटिंग काय यूज करायचं, कॅरेक्टर का कॅरेक्टर काउंटिंग हा एक टूल यूज करू शकतात. मोजण्यासाठी करायचं. हा, मग 90 कॅरेक्टर कसं मोजणार तुम्ही? पण आपण लिहिण्यासाठी आपण मध्येच लिहायचं. फिरायचं. ऑनलाईन कॅरेक्टर काउंटिंग टाका किंवा फक्त कॅरेक्टर काउंटिंग टाका, सेमच ओपन होणार आहे. इथं लिहायचं बघा, NMD प्रायव्हेट लिमिटेड वन ऑफ द लिडिंग मार्केटिंग इन्स्टिट्यूट इन पुणे विथ 100% प्लेसमेंट. आणि साईटला एक बाय पण आली फ्री. तर ती कशासाठी आली? टाटा बाय बाय करायला आली का? ही ऍड आहे. हा हा, हे डिस्क्रिप्शन आहे. हेडलाईन 30 असते. तर इथं दिसते खाली 80 कॅरेक्टर किती इथं? 86. हा, तर 180 नाही पाहिजे आपल्याला, 90 कॅरेक्टरच पाहिजे ना डिस्क्रिप्शन. मेटा डिस्क्रिप्शन आपल्याला 180 पाहिजे. आता ही बाई जी आली ही ऍडची, तर ह्याला काय बोलतात? डिस्प्ले ऍड, कारण हे डिस्प्ले वरती. आणि तुम्ही बोलले होते मग सर डिस्प्ले ऍड वरती आपल्याला रन करायला वेबसाईट कशाला पाहिजे. आता सपोज मला ही ऍड दिसली, बरोबर आहे, मला आता ह्या मॅडम पण आवडल्यात, मग मी काय करणार, इथं ह्यांच्यावरती क्लिक करणार का? मग कुठे क्लिक करणार? मी डायरेक्ट शॉप नावावरती किंवा त्यांच्यावरती क्लिक केलं तरी तेच हे होणार आहे. तर मी कुठं गेलो? वेबसाईट वरती गेलो. कोणत्या वेबसाईट वरती? GoDaddy. मग वेबसाईट नसती तर मी कुठं गेलो असतो का? मी कुठं गेलो नसतो तर मग काय मला समजलं असतं का? तर त्याच्यासाठी वेबसाईट खूप महत्वाची. कशामध्ये? डिस्प्ले. हा, तर मी आता इथं क्लिक केलं तर GoDaddyनी जी ऍड रन केली होती, तर गुगलने त्यांच्या GoDaddyच्या अकाउंट मधून पैसे डिडक्ट करून घेतले, जेवढं पण CPC असेल तेवढं. सपोज आता बाबा की सानिका आहे, सानिकाला वाटलं मी आता सरांना त्रास देते. मी जर सपोज ऍड रन केली इथं कशाची? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेची. काय सर्च केलं मी इथं? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. आणि सानिकाला हा ऍड दिसलाय NMDची. सानिकाने इथे जाऊन क्लिक केलं, 125 रुपये डिडक्ट झाले. परत सानिका बॅकला आली, परत एकदा क्लिक केलं, परत एकदा 125, असं 10 वेळा क्लिक केले तर 1250 रुपये डिडक्ट करते. असं पण करू शकतात लोक. मग कॉम्पिटिटर असे करतात, काय काय लोक करतात का? हा, करत असतील म्हणजे करतात. समजलं तुम्हाला? तर हे त्याचं नावच आहे PPC, पे पर क्लिक. गुगल ऍडचं दुसरं नाव काय आहे? पे पर क्लिक. त्याला PPC बोलतात. तुम्हाला त्याची जर्नी पण सांगितली, परत आपल्याला बॅक जायची गरज नाही. आपण आलो होतो इथं, क्लोज करतोय. हे टाकलं मी, हे मी लिहिले. आता परत मला नवीन लिहायचंय, तर आपली स्वतःची काय लावायची? बुद्धी लावायची आणि लिहायची. आपण कशासाठी कॅम्पेन रन करतोय? हे सेंटेन्स पाठच करून टाकायचं. कोणत्या पण एज्युकेशन सेंटर मध्ये गेलात ना, हे फक्त चिपकून द्यायचं. काय टाकायचं? इंडियाज नंबर 1. काय टाकायचं? मग इंडियाज नंबर 1 नसलं तरी चालतं. इंडियाज नंबर 1 डेटा SC राहिला मध्येच. कुठं झालंय टाटा? हा, ते 6 इकडे आला ते टाटा. India's number 1 data science institute with scholarship. तुम्ही जर स्कॉलरशिप नसेल देतात ना तरीच हे सेंटेन्स टाका. स्कॉलरशिप
अँड 100% प्लेसमेंट गॅरंटी. नुसतं प्लेसमेंट टाकलं तरी चालेल. आणि जर तुम्ही गॅरंटी देत असेल तर GURANTY गॅरंटी तुम्ही टाकू शकता. बरोबर आहे. आणि अजून पुढे जर तुम्ही गेलात, अजून पुढे जाऊन फुल स्टॉप द्यायचा. फुल स्टॉप दिल्यानंतर काय होतं, 6 जातो. त्याच्यामध्ये फुल स्टॉप दिला. अजून इंडियाज नंबर 1 डेटा सायन्स इन्स्टिट्यूट विथ स्कॉलरशिप अँड 100% प्लेसमेंट गॅरंटी. लर्न फ्रॉम इंडस्ट्री एक्सपर्ट. तुम्ही दुसरी इन्स्टिट्यूट जॉईन केली तरी पण तिथं अशाच गोष्टी होणार. तुम्ही जर आता प्रॉडक्ट बेस्ड कंपनीत जरी गेलात तरी तुम्हाला हेच सेंटेन्स टाकायचं. फक्त सेंटेन्स, इंडियाज नंबर 1 कंपनी फॉर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, बेस्ट सॉफ्टवेअर, इंडियाज नंबर 1 सॉफ्टवेअर फॉर गेमिंग. फक्त हेच सेंटेन्स ठेवायचे. फक्त वर्ड थोडे चेंज करायचे. एकदा तुम्ही टायटल आणि डिस्क्रिप्शन लिहाल आणि एवढंच आहे. हे झालं डिस्क्रिप्शन. अजून किती आहे, 80. अजून त्याच्यामध्ये 2 लाख. एवढंच तुम्हाला उचलायचं आणि तिथे टाकायचं. किंवा दुसरं एक पाठ करून ठेवा, ऍडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग अँड डेटा सायन्स, गेट प्लेस इन जस्ट 90 days. 2 तर इथं झाले. तेच टाकायचे फक्त. बाकी अजून काय असतं ह्याच्यामध्ये सांगा. मग आपण परत ह्याच्यामध्ये जाणार. कंट्रोल V केलं. असे 2-3 पाठच करून ठेवायचे आणि तेच सारखे चिपकून द्यायचे. आणि जर तुम्हाला तरी पण नसेल येत तर मग ChatGPTचा वापर करा. ते तर वापर करायला शिकवलंय मी. ज्यांना येत नाही त्यांना परत शिकवू. आता जायचं आपल्याला रन करायला ऍड. आता इथपर्यंत कोणाचा काय प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. आहे का प्रॉब्लेम कोणाचा? हॅलो होप सगळ्यांचा प्रॉब्लेम नाही. हा बोला मॅडम. सर, उबेर सजेस्ट म्हणजे परत सांगा जरा. ओके ठीक आहे. उबर सजेस्टचं आपल्याला परत सांगायचं आहे. तर उबर सजेस्ट हा कीवर्ड रिसर्च टूल आहे. कशासाठी? कीवर्ड रिसर्च टूल आहे. तर त्याचा कॉम्पिटिटर गुगल कीवर्ड प्लॅनर टूल पण आहे. म्हणजे 3 जे टूल आहेत ते मॅक्झिमम यूज केले जातात. एक म्हणजे गुगल ट्रेंड, दुसरा म्हणजे उबर सजेस्ट आणि तिसरा म्हणजे कीवर्ड प्लॅनर टूल. 90% लोक कीवर्ड प्लॅनर टूल यूज करतात. 10% लोक उबर सजेस्ट यूज करतात. उबर सजेस्ट मधून आपल्याला बेसिक गोष्टी पण समजतात की तो कीवर्ड कधी रँकिंग. उबर सजेस्ट हा नील पटेलचा टूल आहे. गुगल वरती जायचं, उबर सजेस्ट टाकायचं. काय टाकायचं? उबर सजेस्ट सर्च करायचं. उबर सजेस्ट मध्ये फक्त 6 वेळाच तुम्ही डेली सर्च करू शकतात. 6 नंतर सर्च केलं तर ते ऍक्सेस मागतं तुम्हाला. तर इथं गेल्यानंतर तुम्हाला आपला कीवर्ड कशासाठी तुम्हाला हे करायचं असं आलं, असं येतं प्रत्येकाचं. तर ते काय मागतं? साइन इन मागतं तुम्हाला. तर ते अकाउंट साइन इन करणं गरजेचं असतं. बिगिनर लेवलला, ऍडव्हान्स लेवलला किती आहे, काय आहे हे सिलेक्ट करायचं आणि इथं काय करायचं, तुमचं अकाउंट क्रिएट करून तुम्ही हे डिटेल भरून सबमिट करू शकतात. आता मॅडमने क्वेश्चन विचारला होता की उबर सजेस्ट परत टाका. तर तुम्हाला समजलं ते सगळे डिटेल पाठवलं. तर उबर सजेस्टचा हा डॅशबोर्ड आहे आणि इथं आपल्याला सर्च करण्यासाठी येतं. तर आता मॅडम तुम्ही सांगा की इथं मी काय सर्च करू? कीवर्ड्स. हा, काय सर्च करू? कोणता? डेटा सायन्स करू का, डिजिटल मार्केटिंग करू का, 2 BHK? आपण आता इथं डिजिटल मार्केटिंग करू. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. बरोबर आहे. आणि आता इथं काय टाकायचं आपण? कुठं, कशासाठी? पुण्यासाठी करायचेत का, दिल्लीसाठी करायचेत का, इंडियासाठी? मग आता इथं जाऊन सर्च करायचं. इथं जाऊन इंडिया तुम्हाला हे टाकावं लागतं, पण ऑलरेडी सिलेक्टेड आहे तर मी डायरेक्ट सर्च करेन. आता माझी लिमिट संपली तर ते लॉग इन करता बोलतंय. तर लॉग इन केलं मी. परत मला तसं सर्च करावं लागेल. लॉग इन विथ, अरे यार आता ह्यांचा माझ्याकडे ऍक्सेस नाहीये. तर माझ्याकडे ज्यांचा ऍक्सेस आहे त्यांचंच टाकावं लागेल. हा, तर तुम्ही लक्षात घ्या. तर व्हॅल्यूम म्हणजे घनता आणि घनता म्हणजे मंथली सर्चेस. व्हॅल्यूम म्हणजे काय? म्हणजे एका रूम मध्ये किती लोक बसू शकतात त्याला काय बोलू शकतो? व्हॅल्यूम. मग एका महिन्यामध्ये किती लोक सर्च करतात तो कीवर्ड, त्याला व्हॉल्यूम बोलतात.
उबर सजेस्ट वरती व्हॅल्यूम बोलतात आणि कीवर्ड वाले काय बोलतात त्याला मंथली सर्चेस बोलतात. मग दोघांमध्ये हे झालं नाही. इथं SEO डिफिकल्टी बोलतं आणि तिकडे काय बोलतात कॉम्पिटिशन बोलतात. तर ते आपण डिटेल पाहणं गरजेचं आहे. नवनाथ दरेकरची स्पेलिंग चुकली काय? gmail.com पण असतं का? पुढे जाऊन ह्याचा पासवर्ड टाकावा लागतो. काय पासवर्ड आपला? पासवर्ड सांगा. पासवर्ड म्हणा. अरे चुकलीच झालं. पासवर्ड लक्षात बसत नाही आपल्या. तर हे उबर सजेस्ट चांगलं आहे, पण त्याला लय साइन इन करावं लागतं, साइन अप करावं लागतं, नंतर ते सगळं क्वेश्चन विचारणार आणि त्याच्यामध्ये टाइमपास होणार. त्याच्यापेक्षा गुगलचा जो टूल आहे तोच बेटर आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं ना, डेली 6च फक्त तुम्हाला सर्चेस भेटतात फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. तुम्ही जर एक्स्ट्रा सर्च केले तर मग पेमेंट करून ते हे घ्यावं लागतं. जास्त आपल्याला 6 पेक्षा जास्त काही गरज नाही पडत सर्च करायची. इथे सर्च केले, इथं जायचं कीवर्ड रिसर्च दिसते का साईडला कीवर्ड रिसर्च, तिथं जायचं. कीवर्ड ओव्हरव्ह्यू मध्ये आणि इथं जाऊन सर्च करायचं. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस सर्च केलं, खाली व्हॅल्यूम आली त्याची. मंथली सर्चेस म्हणजे सर्च व्हॅल्यूम. एका महिन्यात किती लोक सर्च करतात, दिवसाचे एवढं सर्च केलं किती लोक येतील. मग नंतर SEO डिफिकल्टी म्हणजे SEO साठी किती दिवस लागणार आहे. ऍक्च्युअल टाइम 67 दिवस नाहीये तर 6 महिने 21 दिवस. कसं कॅल्क्युलेट करायचं, ह्याला मल्टिप्लाय बाय 3 करायचं असतं. पेड डिफिकल्टी किती आहे म्हणजे सध्या ह्या कीवर्ड साठी कॉम्पिटिशन किती आहे 52 आणि एका क्लिकला किती रुपये लागतील. CPC ला 59 रुपये. समजलं. आणि जे तिकडं काम करत होतं तेच इकडं. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस गुगल 27,000 लोक सर्च करतात. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस दिल्ली 14,000. हे तुम्हाला इथून कीवर्ड घ्यायचे. एक तर तुम्ही कीवर्ड प्लॅनर टूलने मी घेतले होते तसे घ्या, किंवा तुम्ही हे ताल्ले कॉपी करून टाकू शकता. हा ते लीड म्हणजे एक कुणी जर विचारलं तुम्हाला की आता हा डिजिटल मार्केटिंग कोर्सेस गुगल किंवा डिजिटल मार्केटिंग कोर्सेस दिल्लीसाठी मला एक लीड कितीला येईल, तर तुम्हाला काय करायचंय 180 × 10 1800 रुपयाला एक लीड येईल. किती रुपयाला? 1800 रुपयाला एक लीड. रिअल इस्टेट मधली कधी कधी 2500 रुपयाला पण लीड येते. बरोबर आहे. तर हे डिपेंड तुम्हाला काढता आलं पाहिजे. मॅडम समजलं का तुम्हाला? सर हो समजलं. हो. तर आपण आता बॅक टू आपल्या गुगल ऍड्स मध्ये येऊ. ॲक्युरसी कशाला जास्त असते? ॲक्युरसी गुगल कीवर्ड प्लॅनर टूलचीच आहे. दोघांमध्ये पण सेमच येते. म्हणजे एका महिन्यामध्ये किती लोक सर्च करतात ना, ऑनलाईन वाले आहेत ना, हो, तर एका महिन्यामध्ये किती लोक सर्च करतात ना, तर ते दोघांकडे सेमच येतं. आता इकडे पण 1,35,000 व्हॅल्यूम होती, तिकडे मंथली सर्चेस पण 1,35,000 होते. दोघांचं सेमच येतं. म्हणजे कोणता पण टूल तुम्ही यूज करा तर सगळं सेमच आन्सर दाखवणार. कधी प्लस मायनस होऊ शकतं थोडंफार, पण यूज तर दोघांचं सेमच आहे. हे 2 टूल सगळ्यात महत्वाचे येतं. आणि नंतर आपण जातो ऍड रन करायला. कशासाठी जातो? ऍड रन करायला. तर आता माझ्याकडे कोणाचं अकाउंट आहे का आपल्याकडे? कोणाचं अकाउंट असेल तर मी पहिल्यापासून स्टेप बाय स्टेप क्लिअर करून दाखवणार. आता आपण काय पाहतोय, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक, हाऊ टू क्रिएट गुगल ऍड अकाउंट. काय टॉपिक आहे? आता तुम्ही लोकांनी पण काल प्रयत्न केलं, पण ते तुम्ही चुकीचं केलं. कसं चुकीचं केलं ते आता लगेच समजेल. सगळे जागे आहेत. गुगल वरती जायचं आणि गुगल ऍड सर्च करायचं. एंटर केलं.
गुगल ऍड सुद्धा स्वतःची गुगल ऍड रन करताय, दिसतंय? याला स्पॉन्सर ऍड बोलतात. नंतर तुम्ही खाली गेलात, काय गेलात? हे पण गुगल ऍडच आहे. एसईओ हा कोणता एसईओ आहे का गुगल ऍड आहे? आणि हे खालचं काय आहे? एसईओ. म्हणजे गुगल ऍड एसईओ मध्ये पण एक नंबरला दिसतंय, तरी पण त्यांनी काय केलंय? गुगल ऍड रन केलं. तर मी कुठे पण दोन्ही पैकी सेमच करा, दोन्ही पण सेमच वेबसाईट आहेत. ह्याच्यामध्ये जसं क्लिक केलं तर ऍडच होतं सर. एक एसईओ होता आणि एक वरच ज्याच्या समोर स्पॉन्सर होता तो काय होता? ऍड होता. तर मी इथं काय करतो? साइन इन करतो. जसं तुम्ही इन करतात तसं साइन इन करायचं. झालं? चांगले 2 क्वेश्चन आले इथं. काय विचारले त्यांनी? You do not have any Google Ad account. Would you like to create a new one? Yes. तर मग काय करायचंय? ह्याच तुम्हाला ईमेल आयडी नी करायचंय का नवीन ईमेल आयडी नी जनरेट करायचंय असं त्यांचं म्हणणं आहे. तर मला काय करायचंय? न्यू गुगल ऍड अकाउंट क्रिएट करायचंय. तर मी गुगल ऍड अकाउंट मध्ये क्लिक केलं. का नाही केलं? तुम्ही पण सेम असंच केलं? काय लोकांनी ज्यांनी ट्राय केलंय ते? आता पुढची स्टेप काय होती हे तुम्हाला लक्षात नाही बसणार, कारण तुम्ही युट्यूब वरून शिकलेले माणसं आहेत. आता इथे 2 ऑप्शन आले, क्रिएट युअर ऍड आणि सेट युअर बजेट. आणि खाली काय आले? क्रिएट युअर फर्स्ट कॅम्पेन आणि स्किप कॅम्पेन क्रिएशन. तर तुम्ही काय केलं सांगा मला? क्रिएट कॅम्पेन केलं. ठीक आहे. क्रिएट कॅम्पेन केल्यानंतर काय होतं ते लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही इथं काय केलं? क्रिएट कॅम्पेन वरती केलं. नंतर तुम्हाला काय आलं? तुमच्या बिझनेसचं नाव ऑटोमॅटिकली आलं. का ऑटोमॅटिकली आलं? कारण तुम्ही ईमेल आयडी तो लॉग इन केलेला आहे. नंतर पुढे काय केलं? एवढ्या गोष्टी टाकल्या ऑटोमॅटिकली त्यांचं ईमेल आयडी, किंवा तुम्हाला नव्हतं तर स्किप केलं आणि डायरेक्ट नेक्स्ट केलं. बरोबर आहे? तर इथंच तुम्ही चुकला. नीट लक्षात घ्या. तर तुम्हाला काय करायचं? क्रिएट अकाउंट विदाउट कॅम्पेन वरती क्लिक करायचंय. तुम्हाला मी मल्टिपल, आता हा ईमेल आयडी खूप जुना आहे त्याच्यामुळे तुम्हाला कसं आलं? असं आलं. नवीन ईमेल आयडी जर असेल तर वेगळं ऑप्शन्स येतं. तर ते कसं येतं ते पण आपण पाहणार आहे. तर आता इथं काय करणार मी? क्रिएट अन अकाउंट विदाउट कॅम्पेन. हँग झालं का? झालं का? काय केलं मी? विदाउट कॅम्पेन केलं. ह्याच्यामध्ये डिटेल टाकायची आणि इथं काय टाकायचं तुम्हाला? आणि एक्सप्लोर युअर कॅम्पेन. कोणाला काय प्रॉब्लेम आला का? श्रद्धा, हे तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कारण तुमच्या 2 मुली माझ्याकडे आल्या होत्या, त्या बोलल्या सर आम्हाला कीवर्ड प्लॅनर टूल चालवता येत नाही. तुमचा पण हाच क्वेश्चन होता काल. झाला प्रॉब्लेम सॉल्व. आता तुम्हाला कीवर्ड प्लॅनर टूल वापरता येईल. जोपर्यंत तुम्ही ही स्टेप करत नाही तोपर्यंत तुम्हाला गुगल कीवर्ड प्लॅनर टूल वापरता येणार नाही. आता कसा वापरायचा गुगल कीवर्ड प्लॅनर टूल? श्रद्धा, आहेत तुम्ही का ट्रॅव्हलिंग करताय? श्रद्धा नाहीये. ठीक आहे. लक्षात घेणं काय गरजेचं होतं तुम्हाला? कीवर्ड प्लॅनर टूल आता तुमचा लॉग इन झाला, किंवा गुगल ऍड हे लॉग इन झालं. गुगल कीवर्ड प्लॅनर टूल हा कोणाचा टूल आहे? गुगलचाच आहे. आणि गुगल ऍड असल्याशिवाय तो चालत नाही. तर आता इथे तुम्हाला दिसतंय टूल्स. तर टूल्स मध्ये जायचंय. टूल्स मध्ये तुम्ही जसं क्लिक करतात तर तुम्हाला इथं काय येईल? कीवर्ड. टूल्स मध्ये तुम्हाला जाऊन कीवर्ड प्लॅनर टूल आला इथं वरती. तिथे जाऊन तुम्ही आता कवर पण सर्च करत बसा. आणि कोण बोललं तुम्हाला पैसे लागतात? तुम्हाला पैसे विचारले?
इथं जाऊन तुम्ही सर्च करा. तुम्ही जर तिथं कंटिन्यू केलं असतं तर तुम्हाला पैसे पण मागितले असते आणि पेनल्टी पण लावली असते. त्याच्यामुळं आणि हे गुगल तुम्ही युट्यूब मधून शिकलात तर अजून पण आहे. अजून तुम्हाला दाखवतो. आता सपोज आपण काय करू, दुसरा एक प्लॅटफॉर्म तुम्हाला ओपन करून दाखवतो. मल्टिपल डॅशबोर्ड असतात, मल्टिपल. आता कोणाचं कसं आहे त्याच्यासाठी आपल्याला 2-3 ईमेल आयडी लागतात. इथे पण जाऊन आपण गुगल ऍड सर्च करणार. प्रत्येकाचा डॅशबोर्ड वेगवेगळा असू शकतो आणि कोणता पण डॅशबोर्ड असला तरी आपल्याला त्याच्यावरती ऍड रन करतात. एकाचा व्हर्टिकल असतो, एकाचा हॉरिझॉन्टल असतो, पण सगळे ऑप्शन सगळ्यांसाठी सेमच असतात का नसतात? सपोज तुम्ही जर एक अकाउंट क्रिएट केलेला आहे आणि आता परत तुम्हाला दुसरं ऍड, आता मी एक बिटनेक्स साठी अकाउंट ओपन केलं, आता मला दुसऱ्यासाठी ओपन करायचंय, तर कसं करायचं? इथं तुम्हाला आलं ऑप्शन्स. आता मला काय करायचंय, न्यू गुगल ऍड अकाउंट ओपन करायचंय. कशासाठी करायचंय? NMD ब्युटी पार्लर साठी. तर मग मी इथं काय करणार, क्रिएट करणार. आता मी काय करणार, क्रिएट न्यू गुगल ऍड. एकच ईमेल आयडी वरती आपण किती पण अकाउंट क्रिएट करू शकतो. किती सिंपल आहे. ही प्रॅक्टिस करावं लागते तुम्हाला, तरच येतं. हे थोडस टाइम घेईल. सेम टू सेमच. आता तुम्ही जर हे स्किप केलं, काय केलं तर वेगळी पद्धत येईल. आणि तुम्हाला काय करायचं, क्रिएटिव्ह फर्स्ट कॅम्पेन. काय करायचंय, क्रिएटिव्ह फर्स्ट कॅम्पेन. आणि त्यानंतरची स्टेप तुमच्या लक्षात आली. एकदा स्किप करून दाखवू का? स्किप जर तुम्ही केलं इथून तर तुम्हाला डायरेक्ट इथे येतंय चुकीचं आहे. मग तुम्हाला ते बरोबर सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी विचारणार. आता हा पण सेम पहिला आपण हे केला होता ना त्याच्यासारखंच आहे, पण आता जर तुम्ही डॅशबोर्ड ओपन केला, हे NMDच आहे, हे कसं इकडे टूलचं बटन येत आहे, त्याच्यामध्ये तसं इकडे सगळं खाली आलं होतं साईडला. आता मला नवीन अकाउंट क्रिएट करायचंय. कशासाठी करायचंय? NMD ब्युटी पार्लर साठी. तर मला काय करायचं, हे डॉट दिसतोय साईडला, ह्याच्यावरती क्लिक करायचं. आता माझे ऑलरेडी एवढे अकाउंट आहेत. किती अकाउंट आहेत? NMD, FC रोड, नंतर अनिकेत. आता मला अजून नवीन एक अकाउंट क्रिएट करायचंय. ज्यावेळेस आपण अकाउंट क्रिएट करतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येकाला काय होतं, एक आयडी क्रिएट होतो. कोणता आयडी क्रिएट होतो? कस्टमर आयडी बोलतात त्याला. तुम्हाला जर रिचार्ज करायचं असेल तर कस्टमर केअरला नंबर सांगावा लागतो. तुम्ही DTHचा रिचार्ज कसा करतात किंवा मोबाईलचा रिचार्ज कसा करतात? नंबर सांगावा लागतो. तर मग तुम्ही जर वेगळा नंबर सांगून रिचार्ज केला तर वेगळीकडे रिचार्ज होणार. त्याच्यामुळे हा प्रत्येक आयडीचा नंबर असतो, तर तो 10 डिजिटचा. तर तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर काय प्रॉब्लेम आला तर कस्टमरला पण तोच नंबर सांगायचा. तर इथं जायचं क्रिएट न्यू गुगल ऍड अकाउंट. मी काय करतोय, आता नवीन अकाउंट क्रिएट करतोय. क्रिएट न्यू अकाउंट. दोन डॅशबोर्ड असतात आपल्याला गुगल ऍड मध्ये. कोणते कोणते दोन असतात? एक तर डायरेक्ट स्किप कॅम्पेन क्रिएशन आणि दुसरं म्हणजे क्रिएटिव्ह फर्स्ट कॅम्पेन. सगळ्यांना समजेल आता. आता काय करायचं सांगा, कंटिन्यू करू. नेक्स्ट क्रिएटिव्ह. एवढीच प्रॅक्टिस तुम्ही करा, विषय क्लोज होईल. तुम्हाला जर युजिंग फोन नंबर जर करायचं असेल तर फोन नंबर टाका, किंवा वेबसाईट वरती कॅम्पेन रन करायचं असेल तर वेबसाईट वरती करा क्रिएट कॅम्पेन. आता मी काय केलं, मला ह्याच्यावरती ऍड नको. मला आता ऑलरेडी समजलं की माझ्याकडे ऑलरेडी आहे, तर मग मला त्याला डिलीट पण करायचंय. तर डिलीट पण तुम्ही करू शकता. तर कसं डिलीट करू शकतात त्याची प्रोसेस दिसते खाली. तुम्हाला वाटलं की मी आता क्रिएट केलेलं आहे, मला डिलीट करायचंय, तर इथं डिलीट मध्ये जाऊन तुम्ही याला रिमूव्ह इट पण करू शकता. झालं का? पुन्हा कुणाला समजलं, पुन्हा कुणाला नाही समजलं. आता मला FC रोड आहे, त्याच्यामध्ये मी कॅम्पेन रन केले होते, तर ते मी तुम्हाला दाखवतो की कॅम्पेन आपले कसे दिसतात आणि
लेट नाही ना होत कोणाला, कारण 1.5 तास झाला आपला लेक्चर चालू होऊन. तर मी अजून 5 मिनिटं घेईल, म्हणजे तुम्हाला पण बऱ्याचशा गोष्टी समजतील. आता इथून पुढे चालू होईल आपली गुगल ऍड. आता फक्त ते क्रिएट कसं करायचं तेच सांगितलं. गुगल ऍड क्रिएट करायला कोणाला काय प्रॉब्लेम येईल का? कीवर्ड फाइंड आउट करायला कोणाला पण? ज्यावेळेस आपल्याला एखादं सांगतं की मला हा गुगल ऍड कॅम्पेन रन करायचा आहे, तर पहिलं म्हणजे त्यांना बोलायचं तुमचा ईमेल आयडी द्या, किंवा मी माझ्याच ईमेल आयडी मधून क्रिएट करतो कॅम्पेन. तो जर ओके असेल तर आपल्याच ईमेल आयडी मधून आपण क्रिएट करायचा. तो जर ओके नसेल तर त्याला काय करायचं? तीन गोष्टी लागतात. पहिलं म्हणजे ईमेल आयडी, दुसरं म्हणजे कीवर्ड, तिसरं म्हणजे काय? टायटल, डिस्क्रिप्शन आणि वेबसाईट. बरोबर? ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी असेल तरच आपण हे लावा. आता इथं मी रन केलाय कॅम्पेन डिजिटल मार्केटिंग कोर्सेससाठी. आजच्या दिवसात किती लोक गेले? सीपीसी किती आली याला बघा. सीपीसी जर तुम्हाला पाहिजे असेल, सीपीसी ऍव्हरेज सीपीसी किती आहे? 22 रुपयाला. 22 रुपयाला एक क्लिक येते. आता जर मला डेटा सायन्स मध्ये जायचं असेल तर डेटा सायन्सची एक सीपीसी किती रुपयाला आली? 20 रुपयाला. 21 रुपये. मी जर ह्याच्यामध्ये गेलो डेटा अनालिटिक्स साठी तर ह्याची 16 रुपये. आपला कॅम्पेन कसा दिसतोय? डेटा अनालिस्ट कोर्सेस इन पुणे, हे हेडलाईन टाकलेत आणि हे सगळे कीवर्ड आहेत. तर डेटा अनालिटिक क्लासेस साठी 85 रुपयाला एक क्लिक आली. हा, आणि इथं किती रुपयाला झाले? काय काय ठिकाणी इथे बाकीच्या वरती क्लिकच नाही आले. तर तुमचा कॅम्पेन असा दिसतोय. आता आपल्याला पैसे टाकायचे आहेत आपल्या कॅम्पेन मध्ये, तर इथं प्लस टूल वरती जायचं असतं आणि समरी मध्ये जायचं, आणि समरी मध्ये जाऊन आपल्याला चेक करायचं की इथं पैसे किती बाकी आहेत. 54 रुपये बाकी इथं. म्हणजे तो गुगल ऍड वाला जो माणूस आहे तो प्रॉपर काम करत नाही. का काम करत नाही? त्याचं लक्ष कुठं असतं काय नव्हते. तर ती पैसे संपल्यानंतर तिचा कॉल येईल की सर ओटीपी पाठवू का. त्यांचं लक्ष जाग्यावर नसतं. मग इथून पैसे ऍड करावं लागतात. आता त्यांनाच कॉल करतो मी. हे कॅम्पेन सगळे तुम्हाला रन करायचे आहेत. कधी? ज्यावेळेस तुम्ही हे सगळे शिकता. हॅलो, गुगल ऍड मध्ये ऍड केले का पैसे? अच्छा, मग परत बघितलं का ते संपलेत का नाही ते? हा, पण आता पण मग ते संपत असतील ना पैसे. मग ते संपल्यानंतर परत बघून काय फायदा नाही ना. हा, मग ते संपण्याच्या आधीच मला कॉल करत जा. मग आता ते संपल्यानंतर परत ते चालू होस तर, इम्प्रेशन होस तर परत ते जातात पैसे. त्याच्यामध्ये 50-60 रुपये 100 रुपये आज संपण्याच्या आधीच टाकायचं ते. ओके, ठीक आहे, थँक्यू. समजलं? एखादा माणूस मेल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन काय काय फायदा आहे का? आपण आपल्याला पोस्टमॉर्टम थोडी करायचं, आपल्याला ऍड रन करायचं. तर मग त्याच्यासाठी आता कसं असतं माहिती का? स्वयंपाक हा नेहमी गरम तव्यावरतीच केला जातो. परत तवा थंड केल्यानंतर परत चूल पेटवायची, परत तो टाकायचा. तापवायला किती वेळ लागणार? इंधन व्हायला जाईल का नाही जाणार? तर त्याच्यामुळं हे पैसे संपण्याआधी मग कसं इम्प्रेशन आल्यानंतर क्लिक्स येतील, क्लिक्स आल्यानंतर मग लीड्स येतील. आणि त्याचं कॅल्क्युलेशन, इम्प्रेशन काय असतं माहिती ना? इम्प्रेशन नाही माहित तुम्हाला? सांगा काय असतं मग. सपोज काय केलं मी, इम्प्रेशन मध्ये काय गाडी घेतली, सरळ गाडी फास्ट निघून गेलो. साईडच्या लोकांनी पाहिलं, माझं इम्प्रेशन पडलं. कसलं शायनर आहे म्हणले असं पडला असता तोंडावरती. इम्प्रेशन पडणार का नाही?
किंवा काय केलं, खाली गेलो, कार काढली, फारकेच निघून गेलो, साईडच्या लोकांनी बघितलं कोण गेला हे वगैरे. तर इम्प्रेशन आहे. मी थांबलो का त्यांच्या बरोबर बोलायला, त्यांनी फक्त बघितलं. काय काय लोकांनी तर बघितलं पण नाही कोण आहे काय, नो जाऊ द्या, अशा 1000 लोक जातात. इम्प्रेशन म्हणजे काय ह्याचं मला आन्सर द्यायचं होतं. इम्प्रेशन म्हणजे काय, तुमचं पडतं का कोणावरती इम्प्रेशन? प्रभाव. कोणावरती पडेल? तर इम्प्रेशन म्हणजे काय समजलं तुम्हाला? इम्प्रेशन म्हणजे नुसतं पाणी. एखादी मुलगी ती बस स्टॉपवरती मला दिसली, मी तिला पाहिलं, म्हणजे फक्त दिसली मला ती, म्हणजे इम्प्रेशन पडलं. मी जाऊन तिच्या बरोबर बोललो, मग काय होणार पुढं? एंगेजमेंट. दोनच मिनिटात मी सांगतो तुम्हाला आता बाकीच्या गोष्टी. इम्प्रेशन आणि हे काय. आता मी पैसे ऍड केले, 500 रुपये ऍड केले, त्यानंतर आपण इम्प्रेशन आणि लाईक्स काय असतात ते. ठीक आहे, आता इथं पैसे ऍड झाले का? झाले. कुठं दिसले तुम्हाला? लास्टला. हे 1 तासाने इथं पण येतात. समजलं? 500 रुपये ऍड केले कारण आपण पैसे लय कमी टाकतोय, तर ते 1-2 तासात संपून जातात. त्याच्यामुळे कंटिन्यू एकाच वेळेस 2000 टाका, दिवसभर जातील. नाहीतर मग तुम्ही असे 500 रुपये टाकू शकता. आता ह्याच्यामध्ये कॉल किती आले? 0 आले. मग जर चांगले ऍड नाही केले तर वेस्टेज ऑफ मनी पण जाऊ शकतं. म्हणजे जर 1000 रुपये जाऊन सुद्धा जर एखादा कॉल नसेल येत, तर मग काय करत बसायचं? त्याच्यामुळे गुगल ऍड मध्ये चांगल्याच लोकांचं काम असतं. हा, मग त्याच्यासाठीच तुम्हाला शिकवलंय मी. तुम्ही आता तुमच्या बॅच मधले लोक हायर करायचे, जरा हुशार दिसते. मी काय इम्प्रेशनचं मिनिंग सांगत होतो. इम्प्रेशन म्हणजे काय, मी 2 BHK फ्लॅट्स इन पुणे इथं सर्च केलं, तर इथं मी नुसतं स्क्रॉल करतोय. 1 इम्प्रेशन आलं, परत वरती गेलं, 2 इम्प्रेशन आलो, 3 इम्प्रेशन आले, 4 इम्प्रेशन आले, 5 इम्प्रेशन आले. नुसतं मी वाचतोय का ते? मी नुसती गाडी काढली, सरळ गेलो, त्यांच्या बरोबर बोललो का? कुणाबरोबर टाटा बाय केलं का? मी इम्प्रेशन पडून गेलो फक्त. त्याला बोलतात इम्प्रेशन. मी इथं कुणापाशी थांबलो का? मी जर 6 सेकंदापेक्षा जास्त जर थांबलो कुठं, तर तिथं एंगेजमेंट होती. काय होती? बस स्टॉप वरती गेलो आणि गाडी साईडला लावून मुलींकडे बघत बसलो, तर काय होईल? त्याला काय बोलतात? इम्प्रेशन नंतर काय असतं? आणि एंगेजमेंट नंतर लग्न. मी आता सपोज खाली स्क्रॉल करतोय आणि मला इथं काहीतरी चांगलं वाटलं, मी इथं थांबत बघत बसलो, 6 सेकंदापर्यंत थांबलो, तर ह्याला बोलतात एंगेजमेंट. मग एंगेजमेंट जास्त होती का इम्प्रेशन जास्त होतात? इम्प्रेशन जास्त होतात. नंतर मला हे जर आवडलंय तर मी इथं बघत बसणार 6 सेकंदाच्या पर्यंत, आणि जर क्लिक करणार, मग नंतर काय करणार? क्लिक करणार. मग क्लिक जास्त होतात का इम्प्रेशन जास्त होतात का एंगेजमेंट जास्त होते? इम्प्रेशन जास्त होणार, त्याच्या खाली एंगेजमेंट, आणि सगळ्यात कमी काय होणार? क्लिक्स होणार. आणि क्लिक्स नंतर काय असतं? कन्व्हर्जन. समजलं? 4 स्टेप मध्ये. तुम्हाला आता लाईक काय असतं समजलं, कमेंट्स काय असतं समजलं, शेअर काय असतं समजलं, इम्प्रेशन काय असतं समजलं, क्लिक्स काय असतं, एंगेजमेंट काय असतं. हे सगळ्या गोष्टीची ह्या बोलतात टेक्निकल टर्मिनॉलॉजी, टेक्निकल गोष्टी. CPC म्हणजे काय? कॉस्ट पर क्लिक. आणि CTR म्हणजे काय? क्लिक थ्रू रेट. गाडी काढली, निघालो, बस स्टॉपवर चांगल्या मुली दिसल्या म्हणून मी त्यांच्याकडे बघितलं, चांगल्या नसते तर बघितलं असतं का? मग CTR कधी वाढतो? जर चांगला असेल तर. मग चांगलं टायटल डिस्क्रिप्शन जर टाकलं तरच आपल्याला लोक बघतील. आहे सिंपल. शिकायचं पुढं. ठीक आहे, बास तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकतात, हे 5 मिनिटं शिकतील. आता काय करायचंय आपल्याला, इकडे लक्ष घ्या. हा,
त्यांनी क्वेश्चन विचारला म्हणून ते 5 मिनिटं व्हायला गेले. आता आपल्याला नवीन कॅम्पेन रन करायचंय. सुरुवात पुढे झाली. न्यू कॅम्पेन मध्ये जसं क्लिक करेल आपण, तर इथं न्यू कॅम्पेन वरती क्लिक करायचं. ऑनलाईन वाले आहेत का, तर इथे ऑब्जेक्टिव्ह येतात. तर टोटल किती ऑब्जेक्टिव्ह असतात? 7 ऑब्जेक्टिव्ह असतात. तर हे 7 ऑब्जेक्टिव्ह कोणते? सेल्स, लीड्स, वेबसाईट ट्रॅफिक, ऍप प्रमोशन, अवेअरनेस अँड कन्सिडरेशन, लोकल स्टोर व्हिजिट अँड प्रमोशन्स, अँड क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल. कोणाला काय विचारायचंय आता? कोणाचं काय म्हणणं असेल तर बोलू शकता तुम्ही. ठीक आहे. हा, काय झालं? तुम्हाला मेसेज वरती लक्ष आहे. कुठं आलाय मेसेज? हा, 1 म्हणजे 2:53 मेसेज वरती आता लक्ष आहे का तुमचं? मेसेज आलाय तुम्हाला. तुम्हाला मेसेज बघायचा आहे का ते कीवर्ड बघायचे आहेत का गुगल ऍड शिकायची? ठीक आहे. ठीक आहे, मग आजचे दिवस थांबू आपण इथं. उद्या 1:45 ला तुम्ही येऊ शकता.